सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। करोना काळात पार्किन्सन मित्रमंडळाने सोशल मीडियाचा खूप वापर केला आणि तो चालूच राहिला. या काळात अनेक अतिरथी महारथी शुभंकर शुभार्थी मंडळात सामील झाले. त्यातील एक गौरी इनामदार. ती 2022 मध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन झाली. ती आली, ती रमली, ती रुळली आणि तिने सर्वांची मने जिंकली. 2018 मध्ये पिढीचे निदान झाले तेव्हा तिला विश्वास बसला नाही स्वतःला, कारण ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, ध्यान, आहार यावर जागरूकतेने आणि सजगपणे लक्ष देत होती. तिची उत्तम जीवनशैली पाहता आपल्याला हे होऊच कसे शकते म्हणत ती डिनायल मोडमध्ये गेली. त्यानंतर कोविडने सत्वपरीक्षा घेतली. मंडळात आली तेव्हा नैराश्य मलाच का हे टप्पे ओलांडून ती आजार किरकोळ आहे तोपर्यंत त्याला थोपवायला प्रयत्नाची पराकाष्ठा करायची या सकारात्मक मोडवर आली होती. 61 वर्ष छान आयुष्य जगलो याबद्दल कृतज्ञ राहण्या इतपत सकारात्मक झाली होती. मंडळाचे वातावरण तिच्या लढाऊ बाण्याला पूरक होते. तिच्या उतू जाणाऱ्या उत्साहाला, माणसे जोडण्याच्या स्वभावाला येथे खतपाणी मिळू लागलं. कोणतंही काम करण्याची तिने तयारी दर्शवली. लगेच आम्ही तिला मासिक सभेत ओळख करून देण्याचे काम सांगितले आणि आता वेळोवेळी ती ते काम करते. भेटू आनंदमध्ये तिने पार्किन्सन्स बरोबरच्या प्रवासाचे अनुभव सांगितले. सविता बोर्डेची मुलाखत घेतली. विशेष म्हणजे ती आल्यापासून जागतिक पार्किन्सन दिन मेळाव्याचे सूत्रसंचालन ती उत्तमरित्या करते. सूत्रसंचालन करणारी ती पहिलीच शुभार्थी आहे. मंडळाची ती ॲसेट बनली आहे. शाळेतही तिने वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यात पारितोषिके मिळवली. बीकॉम होऊन बँक ऑफ बडोदात नोकरीला लागली. नोकरी करता करता LLB केले. तेथेही सूत्रसंचालन, विविध कार्यक्रमात तिचा सहभाग असेच. एकावेळी तिने अनेक गोष्टी करण्याच्या तिच्या स्वभावाला बँकेचे 10 ते 5 अडकवून घेणे जमले नसावे. तिने 42व्या वर्षी ताडकन नोकरी सोडली. योगाचे क्लास सुरू केले. इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंडाच्या एजन्सी घेतल्या. फायनान्शियल प्लॅनर म्हणून काम सुरू केले. तेही 5 वर्षच केले. योगा क्लासमध्येच ती रमली. मुले अमेरिकेला गेल्यावर घर रिकामे वाटायला लागले. डुप्लेक्सचा वरचा मजला मध्ये कन्व्हर्ट केला. यातून आर्थिक सोर्स चालू झाला. विविध देशी परदेशी माणसांशी संपर्क आला. गौरीचे उद्योग पाहता जेथे जनसंपर्क जास्त अशीच क्षेत्रे तिने निवडलेली दिसतात. तिला माणसे जोडणे आवडते. सासर, माहेर, बँकेतील मैत्रिणी, शेजारी सर्व तिचे जवळचे आप्त आहेत. पिढी झाल्यावर, कोविड झाल्यावर या सर्वांनी तिला मानसिक बळ देण्यात मदत केली. यांच्याबद्दल आणि तिच्या सहवास येणाऱ्या प्रत्येकाबद्दल तिच्या मनात काठोकाठ कृतज्ञता भरून असते. तिच्या चेहऱ्यावर यामुळेच कायमचे हास्य असते. साहित्य, संस्कृती, प्रवास, यात्रा यातून दोघे पती-पत्नी जगण्याचा मनमुराद आनंद घेतात. मंडळात आल्यावरही तिने घरभेटी केल्या, माणसे जोडली. मदतीसाठी पती-पत्नी दोघेही तत्पर असतात. पतीची प्रेमळ साथ असल्याने ती इतरांना वेडेपणाचे वाटू शकणारे अनेक उद्योग करू शकते. तिच्या मते सेवा आणि आपल्या आधी इतरांचा विचार हे संघाचे संस्कार त्यांच्या सर्व कुटुंबातच आहेत. गोंदवलेकर महाराजांच्या भक्तीची जोड आहे. हे सर्व संस्कार तिने अमेरिकेत राहणाऱ्या 4थ्या पिढीपर्यंत पोहोचवले आहेत. तिची नातवंडे शुद्ध मराठी बोलतात, स्तोत्रे, श्लोक म्हणतात, आपले सणवार साजरे करतात. गौरी स्वतः अनेक स्तोत्रे म्हणत असते. आता तर ती संस्कृत स्तोत्रे अर्थासह समजावी म्हणून संस्कृत शिकत आहे. संस्कृत शिकण्याचा दुसरा फायदा म्हणजे नवीन काही शिकणे हे मेंदूसाठीही उपयोगी आहे. गौरी पुढे 88व्या वर्षीही एकटी राहणाऱ्या, सकारात्मकतेने जगणाऱ्या आईचा आदर्श आहे. तर गौरीच्या नातीसाठी गौरी आजी तिची रोल मॉडेल आहे. एका इंटरनॅशनल निबंध स्पर्धेत 2000 विद्यार्थ्यात तिने गोल्ड मेडल मिळवले. आयत्या वेळचा विषय होता आपले रोल मॉडेल. नातीने आजीची निवड केली. ती पार्किन्सन्सला कशी तोंड देते ते तिने अनुभवले होते.
अमेरिकेत पार्किन्सनला नमवत तिने अनेक सहली केल्या. नॉर्मल माणूस करू शकणार नाही अशा गोष्टी केल्या. हे सर्व ती पाहतच होती. माझ्या वैयक्तिक आयुष्यात ती खूप जवळची आहे. स्वतःला ती माझी चौथी लेक समजते. हक्काने ती हट्ट पुरवून घेते. ती आजी झाली तरी मला एक छोटी परीच वाटते. तिच्याबद्दल किती सांगू आणि किती नको असे मला झाले आहे. मुलाखतीतून ती आणखीन उलगडतच जाईल. गौरी, अशीच सदैव आनंदी राहा. गौरीताई नमस्कार. नमस्कार अतुल सर. अ, आपण मुलाखतीच्या सुरुवातीला साधारणपणे सर्वसाधारण माहिती घेत असतो. तर प्रेक्षकांसाठी तुम्ही स्वतःबद्दल काही सांगा ना, जनरल माहिती. म्हणजे तुमचा जन्म कुठला, शाळा कॉलेज आणि बाकी शिक्षण कसं झालं वगैरे सगळं. तर जन्म 1957 सालचा आहे. म्हणजे मी आता 68 पूर्ण 69 चालू आहे. लवकरच 70th पदार्पण करीन 2-3 महिन्यातच. अरे वा. त्याच्यानंतर जन्म माझा कराडचा आहे, सातारा जिल्ह्यातलं. यशवंतराव चव्हाणांचं गाव कराड. माझं आजोळ ते. मी घरातलं पहिला अपत्य असल्यामुळे जन्म माझा आजोळी झाला, आईच्या माहेरी. त्याच्यानंतर शाळेमध्ये मी पुण्याला शिकले, अहिल्यादेवी हायस्कूलमध्ये 11वी पर्यंत. त्यावेळी 11वी होतं आमच्या काळी. आणि नंतरचं महाविद्यालयीन शिक्षण माझं मुंबईला झालं. डहाणूकर कॉलेज पार्ला, विले पार्ले इथे. त्याच्यानंतर पुन्हा मी LLB केलं, ते सिम्बॉयसिस कॉलेजला केलं पुण्यात येऊन. पुन्हा नोकरी लागल्यानंतर मी LLB केलं. त्याच्यानंतर मी बँकेमध्ये होते. बँक ऑफ बरोडामध्ये मी डायरेक्ट ऑफिसर म्हणून लागले 1979 साली. आणि शाळा कॉलेजमध्ये मी अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून प्रसिद्ध होते. आणि हुशारी फक्त पुस्तकी नव्हती, तर मला इथे इतर अनेक गोष्टींमध्ये रस असायचा खूप. डिबेटिंग किंवा इलोक्युशन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, त्याच्यामध्ये भाग घेऊन आपण यशस्वी झालं पाहिजे, पुढे आलं पाहिजे, पहिला नंबर मिळवला पाहिजे. त्यासाठी घरात आईवडिलांचंही खूप प्रोत्साहन असायचं. वडीलही वेळ द्यायचे, मुद्दाम वेळ काढायचे, वेगवेगळ्या विषयांवर वाचन करायला लावायचे, पुस्तकं आणून द्यायचे. वाचायची गोडी आईने निर्माण केली पहिल्यापासून. आणि वाचन हा अतिशय आवडता छंद होता माझा. वाचनाने माणूस खूप बहुश्रुत होतो असं माझं आजही मत आहे. त्याच्यामुळे शाळा कॉलेजमध्ये नेहमी पहिल्या 5 मध्ये मी असायचीच. कधी कधी पहिली किंवा दुसरी याच्यामध्ये स्पर्धा असायची. आणि विशेष उल्लेख करण्यासारखी गोष्ट की अभिनयातही मला इंटरेस्ट होता. नाटकातही मी एकांकिका स्पर्धांत भाग घेत होते. तोच रस मी पुढेही चालू ठेवला आयुष्यामध्ये. आणि त्यावेळेचं जुनं SSC बोर्ड होतं 11वीचं. तर त्या बोर्डामध्ये मी मराठी विषयात त्यावेळी पहिला क्रमांक मिळाला होता बोर्डामध्ये. मला 2 सुवर्ण पदकं मिळाली होती. आणि अतिशय खूप ठिकाणी सत्कार झाले. आचार्यात्रे पारितोषिक मिळालं होतं, बरीच पारितोषिकं. आणि त्यावेळी मराठीला विशेष महत्व होतं. आज आहे का नाही माहिती नाही मला, पण भाषा विषयाला विशेष महत्व होतं त्यावेळी. आणि नंतर 2 वर्षांनी माझ्या भावाला पण हेच बक्षीस मिळालं होतं, बोर्डातही आला. त्याच्यामुळे थोडीशी घराण्याची परंपरा मी सुरू केली असं म्हणायला हरकत नाही त्या काळात. आणि नंतर मग शिकण्याची, सारखं काहीतरी नवीन शिकत राहण्याची आवड खूप होती. मग नंतर मी बँकेमध्ये लागले. SSCच्या मार्क्सवरच मला ह्याच्यात बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये मी क्लार्क म्हणून लागले त्यावेळी 78 साली. जेव्हा BComचा रिझल्ट आला माझा, त्या रिझल्टवर मला बँक ऑफ बरोडामध्ये डायरेक्ट ऑफिसर म्हणून वयाच्या 21व्या वर्षीच नोकरी मिळाली. आणि पोस्टिंग त्यावेळी माझं पहिलं पोस्टिंग झालं होतं मुंबई बडोद्यामध्ये. पण डायरेक्ट ऑफिसरला त्यावेळी बाहेर पोस्टिंग द्यायचे. मग त्यावेळी मी धाडस करून नोकरी घेऊन तिकडे बडोद्याला गेले. लग्न ठरलेलं होतं. विविध मतं होती की सासरच्यांची आणि माहेरच्यांची पण, की मी आता लग्न ठरलंय ते इतक्याला, आणि एक नोकरी आहे महाराष्ट्र बँकेत, इथे तू प्रमोट होशीलच, इतक्या लांब जायची काय गरज आहे एकटीने 21व्या वर्षी. त्या काळात मुलींनी इतक्या लांब जायची गरज काय आहे, तर इथे तू राहू शकतेस असं ते म्हणत होते. काही जण म्हणत होते. पण माझे सासरे जास्ती प्रगतिशील विचारांचे होते. ते म्हणले नाही जाऊ दे, क्लार्कचं ऑफिसर होणं वेगळं, आणि त्यावेळी डायरेक्ट ऑफिसर म्हणून नोकरी लागणे याला विशेष महत्व आणि मान होता. तर ते म्हणले तू जा, आपण बघू. मग एकांचा सल्ला घेतला. ते म्हणले तू लग्नाच्या आधी जॉईन हो, पण नंतर तुला मॅरेज ग्राउंडवर ट्रान्सफर मिळेल. एकदा तू लग्न करून जॉईन तिकडे गेलीस की तुला 5 वर्ष तरी ट्रान्सफर मिळणार नाही. असा एक मोलाचा सल्ला मला त्यावेळी मिळाला. म्हणून मग मी बडोद्याला जॉईन झाले. आणि मग एका ओळखीच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होते. मग नंतर बँकेत ओळखी झाल्या, तिथे एक मैत्रिणी झाली, तिच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहिले. मग 3 महिन्यांनी मध्ये येऊन लग्न केलं आणि पुन्हा परत गेले. आणि मग एकूण 6 महिन्यांनी मला पुन्हा पुण्यात ट्रान्सफर मिळाली. आणि मग पुढचं आयुष्य जवळजवळ सगळं आयुष्य पुण्यात गेलं.
गौरीताई, मला एक विचारायचं आहे की शाळा कॉलेजात तुम्ही अनेक गोष्टींमध्ये भाग घेतलात. तुम्हाला खूप नवनवीन गोष्टी शिकण्याची अ, आवड होती. तर नोकरी लागल्यावर आणि लग्न झाल्यावर ही आवड तुम्ही कशी जोपासली? पुढे काय काय केलं? त्या दरम्यान काय नवीन शिकलात? त्या दरम्यान खरं तर LLBच्या परीक्षा द्यायला सुरुवात केली आणि लगेचच एका वर्षात मी प्रेग्नंट राहिले पहिल्या मुलाच्या वेळी. पण म्हणजे खूप मोठं पोट घेऊनही मी LLBची परीक्षा दिली आणि ती पास झाली चांगली. त्याच्यानंतर बँकेच्या ज्या प्रमोशनच्या परीक्षा असतात, CIIB म्हणतात त्याला, त्याही मी त्याचे 2 परीक्षा पार्ट 1 आणि पार्ट 2 3 वर्षातच दोन्ही पार्ट ते पुरे केले आणि मग पुढचं प्रमोशनही मला लगेचच मिळालं. ते 3 वर्षानंतर पुढच्या प्रमोशनला बसायला ड्यू असतात. ते मला लगेचच मिळालं. पण त्यावेळी दुसरा मुलगा लहान होता. त्याच्यामुळे मला त्यावेळी रुरल पोस्टिंग कंपल्सरी असायचं. तर खंडाळा बावडा म्हणून जे सातारा जिल्ह्यात ब्रांच आहे, तिथे मला मॅनेजर म्हणून ते पोस्टिंग मिळालं. पण मुलं लहान असल्यामुळे मला रिव्हर्शन घ्यायला लागलं. तर इतक्या लहान मुलांना मी घरी सोडून एकटी जाऊ शकत नव्हते, मुलांना नेऊ शकत नव्हते. शाळेत नुकतं घातलेलं होतं वगैरे. त्याच्यामुळे मग मी ते रिव्हर्शन घेतलं आणि पुन्हा मी स्केल 1लाच जॉइन झाले. जेव्हा तो रुरलचा नियम निघाला, की रुरल नाही केलं तरी चालेल, त्याच्यानंतर मी स्केल 2चं प्रमोशन बँकेमध्ये घेतलं. आणि नंतर जेव्हा पुन्हा वेळ आणि बँकेमध्ये मी बँकेची एकांकिका स्पर्धा असायच्या आंतरबँक, त्याच्यामध्येही मी स्पर्धांमधनं भाग घेतला आणि त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा चांगलं यश मिळवलं आणि भरपूर कौतुक झालं, बक्षिसं मिळाली वगैरे. या सगळ्याला घरच्यांचा सपोर्ट किंवा आधार, पाठिंबा, प्रोत्साहन हे खूप होतं सगळं. की मुलांची जबाबदारी सासू-सासऱ्यांनी घेतली. माझे मिस्टरही अतिशय कोऑपरेटिव्ह होते तेव्हापासून. कुठल्याही कामाला मला कधी नकार दिला नाही. की इतक्या रात्री-रात्रीपर्यंत प्रॅक्टिसला जायला लागायचं तालमीसाठी किंवा सगळ्या पुरुष सहकाऱ्यांबरोबर वावरणं असायचं. बँकेच्या काही ट्रिपा असायच्या, आम्ही एकटी जात होते. पण कधीही कुठेही कुठलाही संशय घेतला नाही, कधीही विरोध केला नाही. कायम पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिलं. त्यावेळी मला शाळा आमची घरापासून जवळ होती. त्याच्यामुळे मला सायकल येत नव्हती कधी. म्हणजे पुण्यात असूनही मी सायकल चालवायला शिकले नाही आणि लग्न झाल्यानंतर नोकरी लागल्यानंतर माझं वाहनाची गरज भासायला लागली. तेव्हा मग मी टू व्हीलर घ्यायचं ठरवलं. माझी उंची कमी, पाय टेकायचे नाहीत खाली. त्याच्यामुळे माझे वडील घाबरायचे. ते म्हणायचे, "नको, नको. कुठे अपघात झाला, काय झालं तर कुठे आम्हाला तू काळजी करायला लावू नकोस तू. मुलगा लहान आहे तुझा, तू काही शिकू नकोस." वडील घाबरायचे. पण माझे सासरे फार खंबीर होते. ते म्हणाले, "काही नाही. येईल तुला, येईल तुला." ते माझ्या मागे पळायचे अक्षरशः. त्यावेळी लुना पहिल्यांदा घेतली होती. नंतर सनी घेतली, मग कायनेटिक घेतली. पण माझ्या सासऱ्यांनी फार प्रोत्साहन देऊन मला टू व्हीलर चालवायला शिकवली. मग मी टू व्हीलर चालवली, फोर व्हीलर चालवली अनेक वर्ष आणि आता मी कुठलीही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे चालवू शकते. गौरीताई, त्याच्यानंतर तुम्ही अनेकदा बोलताना म्हणालात की योगाभ्यास आणि इतर सर्व तऱ्हेचे व्यायाम वगैरे तुम्ही शिकलातही आणि शिकवायलाही सुरुवात केलीत. हो, हो. तर त्याबद्दल जरा सविस्तर सांगा, कारण तो एक फारच महत्वाचा आणि वेगळा भाग आहे तुमच्या व्यक्तिमत्वाचा. बरोबर. व्यायामाची आवड मला होती सुरुवातीपासून. पण नोकरीला असताना तेवढं जमायचं नाही. जेवढं जमेल तेवढी मी जात होते आणि नोकरीत असताना साधारण थोडीशी स्थिरता आल्यावर, की मुलं आता आपापला अभ्यास करतायत, आपापलं बघतायत. त्यांना कुठे शाळेत सोडायला आणायला जायला फारसं लागत नाहीये किंवा ते सायकलवरनं आपापली फिरायला लागली आहेत. तेव्हा मग मी थोडीशी उसंत मिळाली. तशी मी वेगवेगळे योगाचे क्लासेस केले जवळपास. जिमला जात होते. व्यायामाचे वेगवेगळे प्रकार शिकून घेतले आणि अय्यंगार योगा मी जवळ-जवळ 12 वर्ष शिकले. बँकेत असताना साधारण 40शी नंतरच शिकायला सुरुवात केली सगळी आणि 40शीच्या आधीच 35शी पासनं. आणि मग त्याच्यानंतर मला रस निर्माण झाला. मग मी बिहार बिहार स्कूल ऑफ योगाचे काही प्रकार शिकले. नाशिकच्या योग विद्याधामचे कोर्सेस केले. त्याच्यानंतर ठाण्याचं जे योगा केंद्र आहे तिथे शिकले. लोणावळ्याचं जे योगा केंद्र आहे मोठं, कैवल्यधाम योगाचं, त्यांच्या एका सरांकडेच त्यांच्या घरी जाऊन लोणावळ्याला आठवड्यातून 2दा-3दा जाऊन त्यांनी मला वैयक्तिक शिकवलं. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी मी योगाचं शिक्षण घेतलं आणि इन द मीन टाईम वयाच्या 42व्या वर्षी मला नोकरी सोडायची संधी आली म्हणण्यापेक्षा बँकेने त्यावेळी गोल्डन चेक हँड डिक्लेअर केला, की ज्यांना सोडायची असेल त्यांना काही एक रक्कम कॉम्पेन्सेशन म्हणून बँकेने दिली आणि तुम्ही सोडू शकता असं सांगितलं. तर त्यावेळी फार मोठा धोका होता तो. कारण मुलं अजून लहान होती, त्यांची शिक्षणं चालू होती म्हणजे संपायची होती. मोठा मुलगा इंजिनिअरिंग शेवटच्या वर्षाला होता आणि धाकट्याचं अजून इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयरला त्याने ॲडमिशन घेतली होती आणि माझ्या मिस्टरांनी बिझनेस बंद केला होता त्याच काळात. त्याच्यामुळे एवढं सगळं असताना हा धोका पत्करून नोकरी सोडावी का एवढी चांगली बँकेची,
लुक्रेटिव्ह जॉब ज्याला म्हणता येईल अशी नोकरी होती. पण कुठल्याही याच्यात धाडस करणं आणि मनाला येईल तर त्या क्षणी अतिशय इम्पल्सिव्ह निर्णय घेणं, फारसा विचार न करता, हा स्वभावाचा एक भाग आहे थोडासा. तर मी म्हटलं की नाही, मी रिस्क घ्यायला तयार आहे. मी काहीतरी नक्की नाही काहीतरी नक्की करीनच. योगातनं सुद्धा मी पैसे मिळवीन आणि त्याचबरोबर लोकांना काही माझ्याकडे जे काही कौशल्य आहे ते शिकवीनही, ही मला खात्री होती. त्याच्यामुळे मग मी नोकरी सोडली. त्याच्यानंतर लगेच मला एका योगा क्लासमध्ये शिकवण्याची ऑफर मिळाली. पैसेही त्यांनी चांगले दिले. एका क्लासमध्ये शिकवता तिथे जे कंपनीचे लोक येत होते, त्यांनी त्यांच्या कंपनीत शिकवायला बोलवलं. तो सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये मी शिकवायला जायला सुरुवात केली. इन द मीन टाईम माझं वाचन आणि अभ्यास योगावर अनेक पुस्तकं, फॉरेन ऑथरची पण आणि भारतीय ऑथरची पण वाचायला सुरुवात केली. स्वतः करायला सुरुवात केली. स्वतःवर पहिले सगळे प्रयोग केले आणि त्याच्यानंतर मग ते लोकांना सांगायला लागले. शुद्धिक्रिया शिकले सगळे. आणि त्याच्यानंतर मग स्ट्रेस मॅनेजमेंटची वर्कशॉप्स घ्यायला सुरुवात केली मी. तर काही बँकांमध्ये जाऊन त्यांचे जे ट्रेनिंग सेंटर्स असतात, तिथे स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये मी थोडासा वेगळा प्रकार असा केला, की योगिक वे ऑफ मॅनेजिंग स्ट्रेस. म्हणजे तुमच्या श्वासामध्ये बदल करून तुम्ही विचारांमध्ये कसा बदल करू शकता. श्वासामधल्या फरकांनी शारीरिक बदल कसे होतात, मानसिक बदल कसे होतात, भावनिक बदल कसे होतात, याच्यावरचा अभ्यास आणि त्याचं विवरण काही उदाहरणं देऊन, काही गोष्टी सांगून असं करायला सुरुवात केली. आणि माझ्या क्लासचं वैशिष्ट्य हे होतं, की जे लोकांना खूप आवडायचं, की प्रत्येक क्लास संपताना मी एक काहीतरी नैतिकतेचा धडा देणारी एक छोटीशी गोष्ट सांगत असायची. त्याच्यामुळे गोष्ट सांगणारी बाई म्हणून मी प्रसिद्ध होते. मग लोकांना शिकवणंही आवडायला लागलं, गोष्टी आवडायला लागल्या, शिकवण्याची पद्धत आवडायला लागली, की लोकांना त्याच्यामध्ये रस निर्माण झाला. असं करता मुलं अमेरिकेत गेली नंतर, तसं आमचं दरवर्षी अमेरिकेत जाणं व्हायला लागलं. मग तिथे माझा मोठा मुलगा तिथे शाखेचं काम करतोय. तिथल्या RSSला तिथे HSS म्हणतात, हिंदू स्वयंसेवक संघ. तर तिथलं त्यांची शाखा आठवड्यातनं 1 दिवस असते. तिथे शाखेत जायला लागल्यावर तिथे योगासन असतातच पहिला अर्धा तास. मी गेल्यानंतर योगासनं घ्यायची काम माझ्याकडेच आलं. मग तिथले काही लोकांनी रस दाखवला आणि ते म्हटले, "आमचा तुम्ही वैयक्तिक क्लास घ्याल का?" मग तिथे त्यांचे ग्रुप्स घेऊन त्यांचे क्लासेस घ्यायला लागले. थोडी-थोडी प्रसिद्धी वाढायला लागली. मग तिथल्या काउंटीनी जे इंडियन आपले लोक होते भारतीय तिथे, ते एका काउंटीचे हेड होते. आपले नगरसेवक वगैरे असतात, तशा पद्धतीचे होते. तर त्यांनी मला तिथल्या काही कार्यक्रमांनाही बोलवलं. प्राणायामाची डेमॉन्स्ट्रेशन्स द्यायला सांगितली, लोकांना थोडंसं शिकवायला सांगितलं. त्याच्यानंतर माझी लेक्चर्स त्यांनी तिथेही ठेवली आणि असं करता तो प्रसार होत गेला. मग इथे मी जे माझे वैयक्तिक क्लासेस सुरू केले होते एक हॉल घेऊन आमच्या भागामध्ये, ते मी बंद केले. कारण माझं अमेरिकेला जाणं वरचेवर व्हायला लागलं. म्हणजे जवळ-जवळ वर्षातले 4 ते 6 महिने आम्ही अमेरिकेला असायचो किंवा अल्टरनेट इयर जायचो. मग मी इथे आल्यानंतर पर्सनल क्लासेस द्यायला सुरुवात केली. माझ्या असं लक्षात आलं, की एका मोठ्या ग्रुपला शिकवताना त्या प्रत्येक माणूस हा वैयक्तिकरित्या त्याच्या अडचणी वेगळ्या असतात, त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, त्याच्या गरजा वेगळ्या असतात. तर त्याच्यासाठी आपण म्हणजे टेलर मेड प्रोग्राम द्यायला पाहिजे किंवा त्या दिवशी त्या माणसाचा मूड वेगळा असतो. एखाद्या दिवशी एखाद्या माणसाची पाठ दुखत असेल, कंबर दुखत असेल, मान दुखत असेल, एखाद्या वेळी पोट अपसेट असेल किंवा एखाद्या दिवशी त्याला काही फिजिकल जास्ती स्ट्रेन्युअस काही करायचं नाहीये, की नुसतंच रिलॅक्स व्हायचंय, जास्ती रिलॅक्सेशन टेक्निक्सच हवी आहेत फक्त, किंवा आज स्ट्रेस खूप जास्ती आहे, आज जास्ती हेक्टिक नको करायला, किंवा काही वेळा तरुण मुलं असायची, त्यांना भरपूर व्यायाम या अंगाने योगासनं करायला आवडायची. तर त्याप्रमाणे मी टेलरमेड पद्धतीनं घ्यायला सुरुवात केली आणि मग त्याचा लोकांना खूप जास्ती उपयोग व्हायला लागला. अशा पद्धतीने योगाचं वाढायला लागलं. योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन हे सगळं शिकवायला आणि आधी स्वतः प्रॅक्टिस केल्याशिवाय मी काही शिकवलं नाही. स्वतः सगळं करून मगच शिकवत गेले. गौरीताई, ह्या साधारण योगाचा हा कालावधी शिकवण्याचा हा किती वर्ष होता? सुमारे 25 वर्ष. अच्छा. आणि आता त्यानंतर म्हणजे पार्किन्सन्सच्या बाबतीत बोलायचंय तर एक गोष्ट आधीच सांगतो की तुम्हाला पाहून कोणालाच वाटत नाही की तुम्हाला पार्किन्सन्स आहे म्हणून. तर धन्यवाद. हे लक्षात घेऊन आता प्रश्न विचारायला लागेल की पार्किन्सन्सचा शिरकाव तुमच्या आयुष्यात कसा झाला आणि तुम्हाला कधी लक्षात आलं? ते अतिशय अपघातानेच माझ्या लक्षात आलं, म्हणजे की किंवा पार्किन्सन झाला हे लक्षात येणं ही देवाची कृपाच असं म्हणते मी. कारण माझी पाठ कंबर खूप दुखायला लागली आणि मला कळेना की एवढे आपण व्यायाम रेग्युलर करणारे असून सुद्धा पाठ कंबर किंवा सायटिका सारखा त्रास व्हायला लागला, पाय दुखायला लागला. म्हणून मग
आणि एक दिवशी टेकडीवर आम्ही रेग्युलर जायचो. दर शनिवार रविवार आमचा एक ग्रुप होता. तर पुण्यामध्ये खूप टेकड्या आहेत. तर आम्ही ARI ची टेकडी, वेताळ टेकडी आणि फर्ग्युसन कॉलेजच्या तिथली टेकडी असं आम्ही दर शनिवार रविवार फिरायचो. तर चालताना माझ्या असं लक्षात आलं की काही अंतर गेल्यानंतर आपल्या उजव्या पायाची बोटं जरा दुमटली जात आहेत आणि एक 5 मिनिटं आपल्याला एका ठिकाणी बसायला लागते आणि बसल्यानंतर पुन्हा चालायला लागलं की बोटं नॉर्मल होत आहेत. मग आमच्या ग्रुपमध्ये माझी मामी पुण्यातली लिडिंग फिजिशियन आहे डॉक्टर लिली जोशी म्हणून. ती टेकडी ग्रुपमध्येच होती. तर ती म्हणली की मला असं वाटतंय की स्पाईन सर्जनला दाखवायला पाहिजे, हा काहीतरी स्पाईनचा इश्यू असेल असं. मग जेव्हा स्पाईन सर्जनला दाखवलं तेव्हा MRI वगैरे काढला 2018 साली, नोव्हेंबर 2018. तर पुण्यातले दीनानाथचे प्रसिद्ध स्पाईन सर्जन होते. त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करायला पाहिजे. सेकंड ओपिनियन घेतलं. त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करायला पाहिजे. कुठली तरी नर्व्ह कॉम्प्रेस होतीये. कॉम्प्रेस का होते याला काही कारण नसतं. म्हणले की तुम्ही व्यायाम करताय का किंवा करत नाही त्याचा काही संबंध नसतो. मग MRI मध्ये तर असं निघालं. मग म्हणलं की ठीक आहे, मग करून टाका. मला आता पेन फ्री व्हायचे आणि मला माझं रुटीन सगळं एक्सरसाइजचं, व्यायामाचं, योगाचं सुरू करायचंय. ते म्हणले की आपण ऑपरेशन थिएटरची डेट वगैरे घेऊया. पण म्हणले डेट घ्यायच्या आधी आमचं एक रुटीन प्रोसिजर असतं, की आम्ही न्यूरोलॉजिकल ओपिनियन घेतो. न्यूरोलॉजिस्टचं ओपिनियन आम्हाला बिफोर स्पाईन सर्जरी लागतं. तर मी जरा वादही घातला, की कशाला आता न्यूरोलॉजिस्टकडे पाठवताय? आपण लवकर करून टाकूया ना. न्यूरोलॉजीचा काय संबंध? इथे जर MRI मध्ये स्पष्ट आलेलं आहे, की नर्व्ह कॉम्प्रेशन आहेत आणि आपल्याला ऑपरेशन करायलाच लागणार आहे. तर आपण करूया. आपण नको वेळ घालवायला असं मी पुन्हा पुन्हा म्हणले. पण ते म्हणले, की नाही आम्हाला आमचं प्रोसिजर फॉलो करायलाच लागतं आणि आपण तुम्हाला न्यूरोलॉजिस्टकडे दाखवायलाच पाहिजे. मग निदानाचे जे सगळ्यात बिझी न्यूरोलॉजिस्ट होते त्यांची अपॉइंटमेंट मिळेना. मग जे दुसरे 2-3 नंबरला होते त्यांची अपॉइंटमेंट पटकन मिळाली. तर मला असं वाटलं की काय रुटीन प्रोसिजर आहे. त्यांनी एकदा होकार दिला की लगेचच आपल्याला ऑपरेशन ठरवता येईल. पण सरप्रायझिंगली त्यांनी माझ्याशी बोलले काहीच नाहीत आणि त्यांनी जी औषधं लिहून दिली आणि म्हटले, "मी तुमच्या डॉक्टरला सांगतो काय ते असं." औषधं लिहून दिली तर आपल्याला सवय की लगेच Google सर्च करायचं काय दिलंय ते. तर त्या पद्धतीप्रमाणे त्यांनी लिहून दिलं होतं पार्किटिडिन. मी Googleवर बघितलं तर हे पार्किन्सनचं औषध. मी फार कन्फ्यूज झाले, की म्हटलं त्या डॉक्टरांनी काहीतरी चूक केली आहे. डॉक्टरांची भयंकर चूक झालेली आहे. मला कसं पार्किन्सन होईल? मी इतकी फिट आहे, मी व्यायाम करते. 60-60 सूर्यनमस्कार मी घालत होते. म्हणजे माझी अशी पद्धत होती, की रोजचे तर घालायचे सूर्यनमस्कार. पण आपला वाढदिवस असेल त्या वाढदिवसाच्या दिवशी तेवढ्या नंबरचे सूर्यनमस्कार घालायचे. तर 60व्या वाढदिवसा दिवशी मी 60 सूर्यनमस्कार घातले. 61व्या वाढदिवसाला 61 सूर्यनमस्कार घातले. म्हटलं आपण इतके फिट आहोत, सगळीकडे हिंडतोय, फिरतोय, आपण जग हिंडतोय सगळीकडे आणि आपल्याला कसं काय पार्किन्सन होईल? काही कारणच नाही. तर हेरिडिटी म्हणावी तर तसंही काही नाही. आई-वडील दोन्ही अतिशय नॉर्मल आयुष्य जगलेले आणि अतिशय सुदृढ प्रकृतीचे. त्याच्यामुळे मी म्हटलं, की या डॉक्टरांचा काहीतरी घोटाळा होतोय. म्हटलं आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया. मग जे प्रसिद्ध आहेत त्यांच्याकडे आपण थोडासा वशिला लावून अपॉइंटमेंट मिळवली, घेतली. 2.5 तास थांबून त्यांना भेटले आणि त्यांनी जेव्हा हे डायग्नोसिस कन्फर्म केलं, तेव्हा मग मला फार धक्का बसला. की म्हणजे हे हळू-हळू होत गेलं नाही. एकदम सडन माझ्यावर शॉक बसल्यासारखं झालं. घरी येऊन मला सुचेना काय करावं? मग एकदम मला रडूच फुटलं, की आपल्याला कसं काय पार्किन्सन होईल असं. आणि त्यावेळी नेमकं आमच्या घरामध्ये एक पार्किन्सनची केस अगदी मी जवळून पाहत होते. माझे सख्खे मोठे दीर, की जे आधी मुंबईत बरीच वर्ष राहिले आणि रिटायरमेंट नंतर ते पुण्यात आले राहायला. पुण्यात राहायला आल्यानंतर त्यांना 1-2 वर्षातच पार्किन्सनची सुरुवात झाली. आणि त्यांचा 5 वर्षात इतका वाढत गेलेला होता पार्किन्सन, की त्यांना म्हणजे त्यांची कंडिशन अतिशय दयनीय आणि न बघवण्यासारखी होती. माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहिलं, की आपली अशीच स्थिती हळू होत जाणार. मला रडू यायला लागलं. अतिशय अदरवाईज मी इमोशनली अतिशय स्ट्रॉंग पर्सन आहे. पण अशी अवस्था आपलं चित्र डोळ्यासमोर इतकं वाईट चित्र यायला लागलं. मला रडू यायला लागलं. पण त्याच्यातून मी स्वतःला सावरलं आणि व्हाय मी असं असा प्रश्न न होता, की हाऊ कॅन इट बी? हाऊ हाऊ कॅन इट बी फॉर मायसेल्फ? असं होणं शक्य नाही असं वाटत होतं आणि का व्हावं असं? पण पुन्हा नंतर मग मी विचार केला. इनिशियली डिनायल मोडमध्ये होते. माझ्या मामीनी येऊन माझं काउन्सिलिंग केलं पुष्कळ. तिने सांगितलं, की लोक चांगले जगतात, आयुष्य काही कमी होत नाही. ती म्हणते मला आयुष्याची लांबी नकोच आहे. मला आयुष्याची खोली हवी आहे, की मला क्वालिटी आयुष्य जगायचंय. जे आत्तापर्यंत मी इतकं चांगलं आयुष्य जगली आहे, ते मला असं कणाकणाने झिजायचं नाहीये आणि मृत्यूकडे कणाकणाने जायचं नाहीये. जायचं असेल तर मृत्यू तर उद्या येऊ दे त्याची तयारी आहे. पण मग जे आयुष्य जगायचंय ते मला खूप चांगल्या पद्धतीने जगायचंय. दुसऱ्यांवर भार होऊ द्यायचा नाहीये स्वतःचा. आणि लोक म्हणतात, की नाही पार्किन्सनमधून काही सुटका नसते. हा आजार तुम्हाला शेवटापर्यंतच घेऊन जातो. पण मी प्रयत्न करीन. मी अथक प्रयत्न करीन. मी सर्व बाजूनी प्रयत्न करीन. असा मी निश्चय केला. आणि दुसऱ्या बाजूने असाही विचार केला,
की ठीक आहे, आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही प्रत्येकाच्या वाट्याला येतच असतं. सगळ्या काही सुखाच्या पायघड्या, फुलांच्या पायघड्या आपल्या आयुष्यात नसतात. जे काही 60-62 वर्षाचं आयुष्य आतापर्यंत आपल्याला इतकं चांगलं गेलेलं आहे, त्याच्याबद्दल तर कृतज्ञता आहे. आतापर्यंत इतक्या वर्षाच्या आयुष्यात तर देवाने कधी काही आपल्याला कुठलं संकट दिलं नाही, आजारपण दिलं नाही. आपल्या आयुष्याचा मेजर पार्ट अतिशय चांगला सुखासमाधानात हवे तसे तरुण वयात कष्टही केले आणि उतार वयात त्याची फळंही मिळाली. मुलांसाठी कष्ट केले, मुलं खूप चांगली निघाली. हे किती जमेच्या बाजूची जशी मी लिस्ट करत गेले, की आयुष्यात आपल्याला मिळालेल्या गोष्टी काय काय आहेत आणि त्या मानाने म्हणजे मला खूप कमी वाटायला लागलं. त्याचं गांभीर्य कमी झालं आणि मग ठीक आहे, झालं ते झालं. आता व्हॉट नेक्स्ट? पुढे काय? हा विचार आपण करायला पाहिजे. या विचाराने जास्ती जोर धरला आणि हे का झालं या मोडमधून मी बाहेर पडले, डिनायलमधनं मी बाहेर पडले आणि काय करता येईल याच्यापुढे याचा विचार करायला लागले. गौरीताई, सुरुवात जेव्हा तुम्ही म्हणताय की डिनायल मोड मधनं बाहेर पडल्यावर मग तुम्ही काय केलं, काय निश्चय केलात की कशा तऱ्हेने तोंड द्यायचं आणि त्या तोंड तुम्ही ज्या तऱ्हेने ह्या आजाराला दिलं त्यासाठी सुरुवातीपासून कुठले कुठले फॅक्टर असे तुम्हाला उपयुक्त वाटले, काय काय केलं त्याबद्दल जरा आम्हाला सांग. सुरुवातीपासून असं झालं की मला ट्रेमर्स वगैरे काही नव्हते. फक्त पाय दुखणं हे चालूच होतं. तर मला असं वाटलं की मग आपल्याला शिवाय ऑपरेशन जर करायलाच पाहिजे, तर ते करूनच टाकूया. कारण डॉक्टर म्हणले की हा प्रॉब्लेम आहेच. पार्किन्सन हा तुमचा ॲडिशनल आहे. पण तुम्हाला नर्व्ह कॉम्प्रेशनचा प्रॉब्लेम आहेच. मग म्हटलं की ठीक आहे, ऑपरेशन करून टाकूया. मग 2020 साली ऑपरेशन केलं मणक्याचं. तर तिथे त्यावेळी त्यांना असं आढळलं की एका मणक्यावर L4, L5 मध्ये कॅल्शियम डिपॉझिट झालेली आहेत. तर डॉक्टर म्हणले की कॅल्शियम डिपॉझिट्स ही कोणाची कुठेही होतात. कोणाची ब्रेनवर होतात, कोणाच्या हार्टवर होतात. नशीब तुमचं की तुमची स्पाईनवर आहे. त्याला कारण काही नसतं का होतात असं. पण कुठे कॅल्शियमचं एक्स्ट्रा कन्झम्पशन असं मी काही केलेलं नव्हतं. कधी मी आहार चांगला ठेवला होता, पण कधी कॅल्शियमच्या गोळ्या वेगळ्या घेतल्यात, असं काही केलेलं नव्हतं. पण ही शरीराची पद्धत की त्यांनी कुठे डिपॉझिट कसं करावं आणि का करावं याला काही उत्तर नसतं. मग मला असं वाटलं की ऑपरेशन केल्यानंतर तरी आपला हा त्रास जाईल. पण तरी तो तसाच राहिला. मग मी पुण्यातल्या लीडिंग डॉक्टरकडे गेले, त्यांची औषधं सुरू केली पार्किन्सनवर. पण मला फारसा फरक पडेना. मग 2-3 डॉक्टर मी बदलले. पण मी कोणाच्याच ट्रीटमेंटबद्दल मी फारशी समाधानी नव्हते. एका डॉक्टरनी तर ज्या गोळ्या दिल्या, त्या गोळ्यांनी मला जे ट्रेमर्स नव्हते ते सुरू झाले हाताला ट्रेमर्स. मी त्यांना म्हटलं, की "अहो मला ट्रेमर्स आधी नव्हते आणि औषधांनी सुरू झालेत म्हणजे ह्याच्यात काहीतरी चुकतंय का?" तर ते म्हणले, "नाही, चुकत काही नाहीये. हा रोग असाच आहे आणि ट्रेमर्स येणारच आणि हा रोग वाढत जाणार. याची तुम्ही मनाची तयारी ठेवा." म्हणजे डॉक्टरांचं सांगणं फार चुकीचं आहे असं मला वाटतं. म्हणजे पेशंटला दिलासा द्यायच्या ऐवजी पेशंटला घाबरवून सोडणं हे असं झालं. मग त्याच काळात मी अमेरिकेला गेले. अमेरिकेलाही आमचे एक फॅमिली फ्रेंड न्यूरोलॉजिस्ट आहेत. आपले भारतीय आहेत ते. पण ते म्हणले, की "मी तुम्हाला ट्रीटमेंट देत नाही. मी तुम्हाला एका माझ्या कलीगकडे रिफर करतो. ती अतिशय चांगली आहे. न्यूरोलॉजिस्टच. तर तिचं नाव सारा म्हणून अमेरिकन न्यूरोलॉजिस्ट होती ती. तिच्याकडे माझा मुलगा मला घेऊन गेला आणि तेव्हा मग तिने माझ्याकडे बघून सांगितलं, की "तुझी इनिशियल स्टेज आहे आणि मी जरी अमेरिकन असले तरी माझा विश्वास तुमच्या भारतीय पद्धतीवर आणि आयुर्वेदावर, योगा प्राणायामावर याच्यावर आहे." तर तिथल्या एका संन्याशाने सुरू केलेल्या आश्रमात त्या राहत होत्या आणि तिथे अ, त्यांची प्रॅक्टिस होती ते आणि त्यांचा सगळा विश्वास मेडिटेशन, प्राणायाम, योगासनं आणि आयुर्वेद याच्यावर जास्ती होता. त्या मला म्हणल्या, की "तुम्ही भारतातले आहात, तर तुम्ही जास्ती आयुर्वेदाला महत्त्व द्या. आयुर्वेदिक अंगाने जा." आणि त्यांनी मला प्राणायामाचं म्हणजे महत्त्व मला माहिती होतंच, पण ते जास्ती रिइन्फोर्स झालं त्यांच्याशी बोलण्यामुळे. आणि त्यांनी मला सांगितलं, की फास्टिंगला सुरुवात करा. आठवड्यातला 1 दिवस फक्त पाण्यावर फास्टिंग करायचं, उपास करायचा. फक्त पाण्याशिवाय दुसरं काहीही घ्यायचं नाही दिवसभरात आणि हे जमतं म्हणल्या. मग त्या काळात मी तशी सुरुवात केली आणि मग इकडे पुण्यात आल्यानंतर मी आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटले. मग त्यांनी काही पंचकर्म सांगितली, त्याला सुरुवात केली आणि आयुर्वेदिक डॉक्टरांमुळे मला झंडोपा नावाचं औषध त्यावेळी समजलं. आणि तेव्हापासून मी जे झंडोपा वापरते, तर 7 वर्ष मी झंडोपा सोडलेला नाहीये. झंडोपा इतका फायदा मला दुसऱ्या कुठल्या औषधाने झालेला नाहीये. अजूनही दिवसातनं 3 वेळा मी झंडोपा घेते. मग ॲलोपॅथिक डॉक्टर पुन्हा साराकडे 1-2 वर्ष गेले. पण पुन्हा दरवर्षी जाणं जमेना आणि कॉन्टॅक्ट ठेवणं त्यांच्या फीज खूप असतात. मग असं वाटायचं की आपण 1-2 प्रश्न विचारायचे आणि तेवढ्यासाठी $400 फी द्यायची. ते म्हणजे मुलाला टॅक्स करणं मला नको वाटायला लागलं. तो काहीच म्हणायचा नाही. तो म्हणायचा, "आई तू चल." 2 वेळा गेले मी. पण दरवेळी आपण मग मेलवर किंवा WhatsAppवर, फोनवर
फुकट सल्ले विचारायचे आणि पैसे द्यायचे नाही, हे मला बरोबर वाटेना. म्हटलं तिने जर आपल्याला सांगितलं की आयुर्वेदाच्या अंगाने जा, तर मग आपण फक्त तोच विचार करावा. असं करून मी इथले पुण्यातल्या आयुर्वेदिक प्रसिद्ध डॉक्टरांकडनं ट्रीटमेंटला सुरुवात केली. आणि वेगवेगळे मग आयुर्वेदाचे सगळे सीझन प्रमाणे त्यांचे जे बस्ती किंवा पंचकर्माचे जे उपाय असतात ते सगळे केले. आयुर्वेदिक औषधं घेतली. त्याच्यानंतर ज्या बाईंकडे जात होत्या आयुर्वेदिक, त्या म्हणल्या की आता तुमचं ठीक आहे सगळं, आता तुम्ही रेग्युलर याची गरज नाही, ही औषधं चालू ठेवा. आता पंचकर्माची जशी गरज असेल सीझन प्रमाणे तेवढ्यापुरतं या फक्त. लाईफस्टाईल सुधारा, खाणं सुधारा, डाएट सुधारा आणि योग्य व्यायाम करा आणि मानसिकता चांगली ठेवा. त्याप्रमाणे सुरुवात केली. मग पुन्हा माझा विश्वास अशा आपल्या नैसर्गिक उपायांवर जास्ती होता. मग मी ॲलोपॅथिक औषधं सुरू केलीच, पण जसं म्हटलं की पायाचं दुखणं माझं वाढायला लागलं. म्हणजे पायाचं पेनही वाढायला लागलं, की आपण इतके उपाय करून सुद्धा, ऑपरेशन करून सुद्धा पाय का दुखतो हे कळेना. मग ऑर्थोपेडिककडे डॉक्टरकडे गेले, तर त्यांचं म्हणणं की हे ऑर्थोपेडिकच पेन आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सर्जरी आयदर पुन्हा करायला लागेल किंवा रूट ब्लॉक वगैरे अशा प्रकारची टेक्निक्सचा वापर करायला पाहिजे. मग त्यावेळी जे पेन मॅनेजमेंट एक्सपर्ट्स असतात, तसे दीनानाथला एक डॉक्टर होते, त्यांच्याकडे गेले. मग त्यांनी सांगितलं की आपण PRP नावाच्या टेक्निकचा वापर करूया. PRP म्हणजे प्लाझ्मा रिच प्लेटलेट, म्हणजे आपल्या शरीरातल्या दुसऱ्या भागातल्या चांगल्या प्लेटलेट्स काढायच्या एका यंत्राच्या साह्याने आणि त्या दुखऱ्या जागी इंजेक्ट करायच्या. तर त्या प्लेटलेट्स तिथे हिलिंगचं काम करतात आणि दुखणं बरं होतं. तर एकदा केलं सुरुवातीला, त्याच्यानंतर पाय एकदम बरा झाला, पुष्कळ बरं वाटलं. आणि त्यांनी स्पाईनला रूट ब्लॉक पण केलं. ते 2 प्रकारची टेक्निक्स वापरली. पायासाठी अँकल पेन आणि फूट पेनसाठी PRP आणि जे पाठीचं दुखणं होतं त्याच्यासाठी रूट ब्लॉक. अशा पद्धतीचे हे वापरून मग मी पुष्कळ चांगली झाली. पुन्हा मग मी अमेरिकेला पुन्हा गेलो आम्ही. मग माझ्या मुलांनी कॅनडाची ट्रिप ठरवली. तिथे हायकिंग केली. 5-5 किलोमीटर वर चढत गेले, चाललो मी पुष्कळ. एक झंडोपा आणि सेंडोपाचा किरकोळ डोस एवढ्यावर माझं चांगलं मॅनेज होत होतं बरीच वर्ष. गेल्या वर्षी पुन्हा तसाच पाय दुखायला लागला. मग मला कळेना की पुन्हा आपलं ते दुखणं उद्भवलं का काय, कारण हे डॉक्टर म्हणले होते पेन मॅनेजमेंट एक्सपर्ट की जरी हे असलं, जरी PRP आत्ता केलं तरी हे कायम टिकेल असं नाही, तुम्हाला वरचेवर करायला लागेल हे. मग त्यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे गेले मी आणि ते म्हणले की पुन्हा करूया आपण PRP. गेल्या वर्षी पुन्हा एकदा PRP झालं तरी पेन थांबेना, रूट ब्लॉक झालं तरी पेन थांबेना. मग एक आमच्या नात्यातले ऑर्थोपेडिक डॉक्टर दीनानाथचेच आहेत, त्यांचा सल्ला घेतला. तर ते मला म्हणले की तुम्ही हे सगळं करायची गरज नाही, तुमचा अँकल आणि पायाचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही अँकल आणि फूट स्पेशालिस्टकडे जायला पाहिजे. पहिल्या 2 ट्रीटमेंट्सला मी जवळजवळ ₹1,00,000 घालवलेले होते. मग पुन्हा अँकल फूट स्पेशालिस्टकडे गेले. तर ते म्हणले की अँकलचा आपण MRI काढून बघूया. म्हणले अपॅरेंटली मला काही प्रॉब्लेम वाटत नाहीये, कारण मूव्हमेंट होतीये व्यवस्थित. म्हटलं तरी पण मला पेन जात नाहीये. मग MRI काढला, तर MRI मध्ये सगळं नॉर्मल होतं. ते म्हणले किरकोळ आहे झीज थोडीशी, पण ती वयानुसार झालेली आहे. त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये. पेन व्हायचं काही कारण नाहीये. मग म्हटलं पेन होतं का? मग त्यांनी एक इंजेक्शन दिलं पेन रिलीव्ह होण्याचं, पण तरी सुद्धा त्यांनी काही फरक पडला नाही. एक इंजेक्शन घेऊन सुद्धा. पुन्हा त्यांच्याकडे गेले तर म्हटलं मला काही फरक पडत नाहीये. ते म्हणले तुमच्या पेनला माझ्याकडे उत्तर नाही, म्हणले का होतंय ते मी काही सांगू शकत नाही म्हणले, आणि यू हॅव टू लर्न टू लिव्ह विथ दिस काइंड ऑफ पेन असं. तर त्याने मी पुन्हा निराश झाले. मग इन द मीन टाईम माझे दुसरे उपाय चालूच होते, की कोणी म्हटलं की न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर म्हणायचे की फिजिओथेरपी करून बघा. मग ऑर्थोपेडिक फिजिओथेरपिस्टकडे गेले, मग न्यूरो फिजिओथेरपिस्टकडे गेले, मग जनरल फिजिओथेरपिस्टकडे गेले. पुण्यातले जवळ एक 12-15 फिजिओथेरपिस्टकडे मी 2-2 महिने वेळ देऊन ट्रीटमेंट्स घेतल्या. मी तुम्हाला सांगते की ज्यांचं दर रोजचं ₹300 आहे एका सेशनचे, अशापासून रोजचे 1500 ते 2000 रेट असलेल्या सगळे फिजिओथेरपिस्ट करून झाले. ॲडव्हान्स मशिनरी ज्यांच्याकडे आहे फिजिओथेरपीची त्यांच्याकडे जाऊन बघितली. म्हणजे आय लेफ्ट नो स्टोन अनटर्न्ड, आणि तरी कुठेही मला रिझल्ट मिळेना. आणि न्यूरोलॉजिस्टचं म्हणणं असायचं की पेन ऑर्थोपेडिक आहे, आणि शेवटी नंतर फिजिओथेरपिस्ट म्हणायला लागले की नाही, हे पार्किन्सनशीच रिलेटेड असेल असं. मग शेवटी मला एक न्यूरोलॉजिस्ट पुण्यातले अतिशय चांगले भेटले, की ज्यांनी माझी केस पूर्ण चांगली समजावून घेतली, मला वेळ दिला. त्यांची फी सुद्धा अतिशय कमी आहे आणि अतिशय सहृदय असा माणूस आहे हा, की मला आताही मी फोन केला कधी की येऊ का डॉक्टर, तर ते म्हणतात कशाला येता इतक्या लांब पैसे खर्च करून, मी व्हिडिओ कॉल करतो, व्हिडिओवर मला सांगा तुम्ही काय होतंय ते, येऊ नका उगीचच. आणि फी पण अतिशय कमी आहे. आणि त्यांनी जी काही मला औषधं दिली ॲलोपॅथिक, ज्याचे फारसे साईड इफेक्टही नाही आहेत,
आणि शिवाय परिणाम करणारे, की थोडासा मध्यंतरी मला डिस्कायनेशियाला सुरुवात झाली होती. डिस्कायनेशिया म्हणजे नॉर्मल लोकांना माहिती नसेल, की पार्किन्सनमध्ये शरीराच्या अनावश्यक हालचाली आपोआप होत जातात अशा, की मान हलत जाते, खांदे हलत जातात, हात हलत जातात. त्याला थोडीशी सुरुवात झाली होती. तर त्यांच्या औषधांनी पूर्ण बंद झालं. डिस्कायनेशिया गेला पूर्ण. डिस्टोनिया मात्र थोड्या प्रमाणात राहिला. डिस्टोनिया म्हणजे पायाच्या मसल्सचा टोन जाणे. तर तो टोन गेलेला होता. त्याच्यामुळे चालताना थोडा-थोडा त्रास व्हायचा. पण आता औषधं घेऊन तो बऱ्यापैकी मॅनेज झालेला होता. आणि त्याच्यामुळे आता शेवटी मी असं निष्कर्षाला आले गेल्या महिन्यापासून, की फिजिओथेरपीचा आपल्याला उपयोग होत नाही. तर पुन्हा एकदा न्यूरो फिजिओथेरपिस्टकडे तरी मी गेले, की ज्यांनी अगदी खात्री दिली, की नाही नक्की बरं होईल. आणि त्या ट्रीटमेंटनी फिजिओथेरपीने माझं पेन वाढायला लागलं. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, की आता आपण हा निष्कर्ष काढला पाहिजे, की याचा आपल्याला काही उपयोग नाही आणि हे फिजिओथेरपी बंद केलं पाहिजे. नंतर सायमल्टेनियसली मी गेली काही वर्ष म्हणजे ध्यानधारणा, प्राणायाम हे तर ह्याची सवय होतीच. हळू-हळू स्टिफनेस शरीरामध्ये वाढायला लागला. पूर्वी सगळी आसनं चांगली करता यायची. सौरभ बोथराचे क्लासेस आल्यावर त्याच्याबरोबर जसं मी बाहेरचे क्लासेस बंद केले, तर माझी मोबिलिटी थोडी कमी झाली. नंतर जी आसनं मी अतिशय लीलया करत होते, की शीर्षासन, सर्वांगासन, हलासन, धनुरासन सहज-सहज करत होते. ती मला करता येईनाशी झाली. पायाचा स्टिफनेस वाढायला लागला. म्हणजे जी आसनं आपण करू शकत नाहीये, तर लोकांना आपल्याला शिकवण्याचा आता अधिकार राहिलेला नाही आपल्याला. आता आपण फक्त स्वतःकडे लक्ष देऊया. म्हणजे देवाची अशी इच्छा असेल, की आता क्लासेस बंद करावेत. तर मी क्लासेस बंद केले. आणि दुसरं अजून एक गोष्ट मधली सांगायची राहिली, की नोकरी सोडल्यानंतर मी म्हटलं, की आम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले थोडेफार, की नवीन घरही घ्यायचं होतं. नंतर मुलाचं लग्न ठरलं त्या काळामध्ये. मोठं घर घ्यायचं होतं. आणि पण मग मी ठरवलं, की आपल्या बँकेचा जो आपला इतक्या वर्षाच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा आपण या व्यवसायातही करूया. म्हणून मी फायनान्शियल प्लॅनर म्हणून काम करायला सुरुवात केली. म्युच्युअल फंडाच्या एजन्सीज घेतल्या, इन्शुरन्सच्या एजन्सीज घेतल्या आणि इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड असं प्लॅनिंग लोकांना करून दिलं. असे 5 वर्ष मी ते काम केलं आणि योगाचे क्लासेस घेतले. त्याच्यामधनं आर्थिक स्थिती आमची चांगली सुधारली. आणि मग नंतर मुलं नोकरीला लागल्यावर तर काहीच प्रश्न आला नाही. परिस्थिती खूप चांगली झाली. पण जसे हे क्लासेस मी बंद केले, तसं म्हटलं आपल्याला आता जर हा व्यायाम करता येत नाही, तर आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग बागेमध्ये चालायला जायला सुरुवात केली, की शूज काढून बेअरफूट चालायचं, लॉनवर चालायचं. त्याचा फायदा चांगला वाटायला लागला. त्याच्यानंतर मग दुसरी ध्यानाबरोबर अजून दुसरी टेक्निक्स अशी वापरायला सुरुवात केली, की ज्याला व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणतात, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन, की आपण डोळ्यासमोर आपलीच प्रतिमा चांगली आणायची. की आपण तरुण वयात जसं टेकड्या चढत होतो, हिंडत फिरत होतो, हसत-खेळत होतो, लोकांमध्ये मिसळत होतो, नाटकात कामं करत होतो. ते सगळं आपण पुन्हा करतोय, अशी आपली प्रतिमा इतकी पॉझिटिव्हली आणि स्ट्राँगली डोळ्यासमोर आणायची. आणि ते सगळं मी पुन्हा करायला लागलीये. असं व्हिज्युअलाइज करायचं, असं मेडिटेशन झाल्यानंतर हे करायला सुरुवात केली. सायमल्टेनियसली जसं सगळे लोक करतात, की ज्योतिष, तंत्र, मंत्र वगैरे इथेही जाऊन आले. काही प्रत्येक जण वेगवेगळं सांगायचं. कोणी म्हणायचं तुम्हाला मार्ग मिळेल, काहीतरी होईल का, काहीतरी होईल असं. मग नंतर मध्यंतरी एकाने सांगितलं, की तुमच्या जन्म नक्षत्राप्रमाणे जे तुमचं अ, अ, जन्म नक्षत्र तुमचं जे नक्षत्र असेल, त्या नक्षत्रावर आधारित एक मंत्र असतो. त्या मंत्राचा जप तुम्ही करायचा, की अंघोळ झाल्यानंतर चांदीच्या भांड्यात पाणी घ्यायचं, त्यात 5 बोटं बुडवायची आणि तो मंत्र 21 वेळा म्हणायचा आणि ते पाणी पिऊन टाकायचं. मग खूप श्रद्धेने हे सगळं करत होते मी. आणि लग्न झाल्यापासनं यांच्या इनामदारांच्या घरात आल्यापासनं आमच्या घरामध्ये गोंदवलेकर महाराजांचे सगळे अनुयायी आहेत. माझ्या सासरच्या घरातले माझे सासरे, त्यांचे वडील म्हणजे गेल्या 2-3 पिढ्या गोंदवलेला जाणारे आणि महाराजांचं शिष्यत्व पत्करलेल्या, तिथला अनुग्रह घेतलेला अशा आहेत. माहेरची बॅकग्राऊंड अशी होती, की सणवार घरात केले जायचे. धार्मिक जी काय रिच्युअल्स असायची ती पाळली जायची. पण खूप कुठले कोणी गुरु किंवा मंत्र जप जाप्य वगैरे असं काही नव्हतं घरात. आणि इथे आल्यावर मला थोडंसं आश्चर्य वाटायचं सुरुवातीला, की गोंदवलेकर महाराजांचे फोटो सगळ्या खोल्यांमध्ये लावलेले असायचे. माझे सासरे, माझे मिस्टर हे सगळेजण आणि सासूबाई पण सकाळी उठून त्यांचे काकड आरतीची भजनं म्हणायची. सासरे पेटी वाजवायचे. पूजा अर्चा असायची व्यवस्थित घरातली. आणि सकाळी उठल्यावर पहिला चहा सुद्धा पिताना स्वतः चहा प्यायच्या आधी महाराजांना दाखवायचे माझे सासरे. मग चहा प्यायचे. पगार आला की आधी महाराजांच्या समोर ठेवायचा. मी त्यांना हसायची, की म्हणजे महाराज काय चहा पिणार आहेत का? किंवा आधी महाराजांसमोर घरात केलेला कुठला पदार्थ असेल तरी आधी तिथे ठेवायचा. पण नंतर हे करता ते माझ्यामध्ये इतकं आपोआप मुरत गेलं सगळं, की मी सुद्धा खूप भाविक झाले, मी खूप श्रद्धाळू झाले. मी महाराजांशी बोलायला लागले, संवाद साधायला लागले. मीही रामनामाच्या जपाला सुरुवात केली.
जवळजवळ गेली 25 वर्ष. आणि तेव्हापासून त्या श्रद्धेचा, त्या महाराजांनी मला इतकं बळ दिलेलं आहे, की आता कुठलीही गोष्ट मला हे संकट माझ्यावर का आलंय असं वाटत नाही. हे संकट असं वाटत नाही, ही संधी वाटते मला. या संधी ही आपण संकट, याच्याकडे संकट न बघता संधी म्हणून बघावं आणि याचा उपयोग स्वतःच्या उन्नतीसाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या उन्नतीसाठी कसा करता येईल याचा मी विचार करायला लागले. माझं पार्किन्सनवरचं वाचन वाढवलं, अभ्यास वाढवला आणि माझी मुलं पण मला अतिशय साथ आहे मुलांची पण या सगळ्या गोष्टींमध्ये, की वेगवेगळं मी जे वाचन करत होते, त्याला मुलंही साथ द्यायची सगळी. माझ्या मुलाचाही खूप रिसर्च आहे पार्किन्सनवर. तो इंजिनियर आहे, अमेरिकेत काम करतो. पण त्यांनी स्वतः खूप रिसर्च केला आणि काही औषधं त्यांनी मला तिथून पाठवली. जसं मॅनिटॉल नावाचं एक पावडर आहे. तो म्हणला, "आई, इस्रायलमध्ये हे लोक झंडोपासारख्या औषधामध्ये मिसळून घेतात पार्किन्सनवर. ते तू घेऊन बघ." मग त्यांनी मला थोडा फरक वाटायला लागला. ते त्यांनी पाठवलं. मग रिसेंटली मग मध्यंतरी एका आपल्याच ग्रुपवर कोणीतरी टाकलं होतं, एक व्हायलाइट नावाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. याच्यामधनं ते आपल्या डोक्याला थोडंसं फिक्स करायचं, की हेल्मेट सारखं थोडंसं असतं. 20 मिनिटं लावायचं फक्त आणि त्याच्यातून अल्फा रेज आणि गामा रेज असे 2 प्रकारचे रेज आपल्या ब्रेनमध्ये जातात. 20 मिनिटाचं त्यांचं प्रोग्रामिंग आहे तसं. 20 मिनिटांनी ते आपोआप बंद होतं. तर ते कॅनडामधलं त्याचं प्रोडक्शन होतं. मुलांनी लगेच चौकशी केली तिथल्या माणसाशी, तो बोलला. माझी मोठी सून फिजिओथेरपिस्ट आहे, ती बोलली तिथे. ते दोघंही कन्व्हिन्स झाले, तिघंही कन्व्हिन्स झाले, दोन्ही मुलं, सून वगैरे. आणि मग ते म्हणले, की "आपण हे घेऊया तुझ्यासाठी." किंमत खूप जास्ती होती, जवळ $2,500 किंमत होती. मला नको वाटायला लागलं एवढं महागाचं घ्यायला. पण मुलं म्हणली, "नाही, तुला उपयोग झाला तर आपण ट्राय तर करूया." नाही उपयोग झाला तर त्या कंपनीची पॉलिसी अशी होती, की जर तुम्हाला उपयोग झाला नाही, तर तुम्ही ते 6 महिन्यात रिटर्न करू शकता आणि तुम्हाला 80% अमाउंट आम्ही परत देऊ. पण ते म्हणले, "आमच्याकडे आत्तापर्यंत आम्ही 11 युनिट्स विकलीत, तर फक्त एकच परत आलेलं आहे आणि बाकी सगळ्यांना उपयोग होतोय आणि अल्झायमर, डिमेन्शिया ह्याच्यावरही त्याचा उपयोग होतो आणि पार्किन्सनसाठी होतो. ते ब्रेन रिलेटेड किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसाठी या डिव्हाइसचा उपयोग होतो." मग मुलांनी ताबडतोब ते घेऊन पाठवलं. आता 3-4 महिने 4 महिने झाले मी वापरतेय. त्याचा फरक वाटला. नंतर मुलांनी मला एका इंटरनॅशनल फोरम फॉर पार्किन्सन आहे. तिथे त्यांनी मला इंट्रोड्यूस करून दिलं, जॉइन करून दिलं. आणि तो म्हणला, "तिथे आलेले पोस्ट वाच, लोकांशी इंटरॅक्ट कर तिथल्या. जगभरात काय चाललंय ते तुला त्या फोरमवर कळेल." तिथे मी लोकांशी कनेक्ट व्हायला लागले. माझे अनुभव तिथे लिहायला लागले मी. तर एका व्यक्तीने तिथे स्वतःचा अनुभव असा लिहिला होता, की त्या व्यक्तीला गेल्या 5 वर्षापासून पार्किन्सन आहे अमेरिकेतल्या आणि अ, खूप असे लाईफ चेंजिंग त्या व्हिटॅमिन सप्लिमेंट्स त्यांना सापडलेली आहेत, की त्यांनी त्यांचं पार्किन्सन जवळ-जवळ रिव्हर्स झालेलं आहे. आणि ती खूप कॉस्टली आहेत, पण ती रेग्युलर घेण्याचा फायदा खूप आहे. मग आणि तिथे फक्त की कोणाचा नंबर नसतं किंवा लोक पूर्ण आपलं नावही टाकत नाही. त्या व्यक्तीने फक्त त्याची इनिशियल्स टाकली होती, की के-बी अशी. के-वाय-बी-ई. त्याच्यावरनं मला काहीच कळेना, की कुठे कॉन्टॅक्ट करायचं. मग मी त्या पोस्टवर त्याच्या खाली त्यांना लिहिलं, की मला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला आवडेल. माझा हा ईमेल नंबर आहे. तुम्ही मला प्लीज करू शकता का? तर त्याचा रिप्लाय आला. तर ती एक 64 वर्षाची बाई आहे अमेरिकन आणि तिला गेली 5 वर्ष पार्किन्सन आहे. आणि ती म्हणली, की ही औषधं सुरू केल्यापासून किंवा ही सप्लिमेंट सुरू केल्यापासून पूर्ण सगळी सिम्प्टम्स तिची गेलेली आहेत पार्किन्सनची आणि ती सगळं रेग्युलर लाईफ जगतीये. लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स तिच्यासाठी आहे आणि तिने मला ते रेकमेंड केलं. ते 3 प्रकारच्या गोळ्या. तसं आता 1-1.5 महिना झाला मी त्या गोळ्या घ्यायला सुरुवात केली आहे. त्या अमेरिकेतच मिळतात. तिथून मुलांनी पाठवल्या. आणि महाग असल्या तरी तो म्हटला, "तुला उपयोग झाला तर आपण लाईफटाईम घेऊ. तू काही काळजी करू नकोस," असं. तर मुलं-सुना सगळ्यांची खूप साथ आहे सगळ्याला. मी देवाचे आभार मानते, की इतकीच चांगली मुलं माझ्या पोटी जन्माला घातलीस. इतका चांगला नवरा मला दिला. इतके चांगले आई-वडिलांच्या पोटी मी जन्माला आले. अशा घरी आले, की जिथे अ, धर्माला महत्त्व आहे, अध्यात्माला महत्त्व आहे, परमार्थाला महत्त्व आहे. तर हेही माझ्यासाठी खूप या गोष्टी जमेच्या बाजू आहेत खूप सगळ्या. आणि यालाही मी खूप महत्त्व देते आयुष्यामध्ये. तर आता ह्या गोळ्यांना घ्यायला सुरुवात केल्यानंतर मला सुद्धा खूप फरक वाटतोय, की पुन्हा पहिली गेलेली एनर्जी आपली पुन्हा परत आली आहे, असं वाटतंय. आता मी पुन्हा गाडी चालवायला सुरुवात केली. मध्यंतरी काही दिवस बंद केली. पण पुन्हा कारण गाडी चालवता-चालवता मध्येच बोटावाकडी व्हायला लागली. मग जरा ॲक्सिडेंट व्हायची रिस्क किंवा धोका वाटायला लागला. म्हणून मुलांनी, नवऱ्याने विरोध केला होता, की "आता तू चालवू नकोस." पण पुन्हा मी गाडी चालवायला सुरुवात केली. माझा कॉन्फिडन्स वाढला. आता मी स्विमिंग पूलपर्यंत गाडी घेऊन जाते. तिथे पार्क करून एक 5-10 मिनिटं चालते आणि मग मी पाण्यातले व्यायाम करते. ज्याला ॲक्वा एरोबिक्स किंवा ॲक्वा एक्सरसाइजेस म्हणतात. पाण्यामध्ये 30 मिनिटं चालते.
15 मिनिटं पाण्यातले व्यायाम करते, पुन्हा 10 मिनिटं चालत जाऊन गाडी पार्क केलेली असते तिथे येते आणि पुन्हा गाडी घेऊन स्वतःची स्वतः एकटी घरी येते. आता गाडी चालवण्याचा कॉन्फिडन्स मला परत आलाय, माझं पेन कमी झालेलं आहे पायाचं. तर ह्या गोष्टी मिळाल्यात सगळ्या. म्हणजे मुलांचा रिसर्च चालू असतो, त्यांनाही वाटतं की आईला लवकर बरं वाटावं. आता काही लोक म्हणतात की तुला दोन मुलं आणि दोघंही अमेरिकेला, अशी कशी मुलं गेली आई वडिलांना सोडून, त्यांना काही वाटत नाही का? पण याचं मला कधीही वैषम्य किंवा दुःख वाटलं नाही, की एकतर मुलं हुशार आहेत, ते त्यांच्या कर्तबगारीवर तिथे गेली, त्यांनी खूप चांगल्या नोकऱ्या मिळवल्यात. मुलं शाळेतही मुलं अतिशय हुशार होती. माझ्या मोठ्या मुलाला 10वीला तो एस-एस-सी बोर्डाचा संस्कृतमध्ये तो पहिला आला होता बोर्डाला. जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप त्याला मिळालेली होती. कॉलेजमध्ये त्याला खूप चांगल्या कॉलेजला फ्री सीट मिळून तो उत्तम प्रकारे इंजिनियर झाला, चांगले मार्क मिळवून. तर दोघांनाही अतिशय चांगल्या नोकऱ्या अमेरिकेत आहेत. मुलं चांगली आहेत, सुना चांगल्या आहेत, नातवंड चांगली आहेत. माझी मोठी नात जी आता 16 वर्षाची आहे, तिला आता 2 वर्षापूर्वी एका इंटरनॅशनल निबंधाची स्पर्धा होती. तिथे संबंध जगातनं 2000 मुलं आलेली होती आणि तिथे तिला तिच्या निबंधाला ऐनवेळी विषय दिलेला होता, की तुझ्या आयुष्यातली फाईट करून सक्सेसफुल झालेली व्यक्ती कोण असेल किंवा अशा पद्धतीचा विषय होता. तर त्याच्यावर तिने माझ्यावर निबंध लिहिला, की माझी आजी ही जी पार्किन्सनची फाईट करते कशा प्रकारे, असा हा निबंध 15 वर्षाच्या मुलीने लिहिला. आणि 2000 मुलांमध्ये ती सगळ्यात वयाने सगळ्यात लहान होती, कारण 8वी ते 12वीची मुलं होती आणि ती वयोगटात सगळ्यात लहान होती. ती त्यावेळी 9वीत होती फक्त. तरी तिला 2000 मुलांमध्ये गोल्ड मेडल मिळालं आणि तिला पहिलं बक्षीस त्याला मिळालं. तर अशी मुलं, अशी नातवंड आपल्या आयुष्यात आहेत, की जी आपल्यासाठी काही धडपडतायत, करतायत. तर याचं वैषम्य वाटून मी कधीच घेतलं नाही, की मुलं लांब का गेलीत. खूप वेळा फिजिकली जवळ असलेली मुलं मनाने आपल्या जवळ असतात असं नसतं. आणि भौगोलिक अंतर फारसं मॅटर करत नाही. मुलं जेव्हा मनाने जवळ असतात तेव्हा, की रोज संबंध असतो. मुलांना आई-वडिलांची काळजी आहे. मुलं आई-वडिलांसाठी खूप करू शकतात. किंवा एका मध्यमवर्गीय परिस्थितीतनं त्यांनी आम्हाला थोडंसं उच्च मध्यम वर्गाकडे आणलं. काही सुखसोयी दिल्या. त्यांच्यामुळे आम्ही जग बघू शकलो. त्यांनी आमच्या ट्रिप स्पॉन्सर केल्या. आम्ही पुष्कळ प्रवास केले. आधी भारतातले तर सगळीच स्टेट, एक नॉर्थ ईस्ट सोडून बाकी सगळं बघून झालं भारत. परदेशी आम्ही खूप फिरलो, खूप देश फिरलोय. युरोप झालं, सिंगापूर झालं, मलेशिया, थायलंड, बँकॉक, नंतर श्रीलंका, न्यूझीलंड, अ, आणखी काही देश. ऑस्ट्रेलिया फक्त राहिलंय. असे बरेचसे आमचे देश बघून झाले. कॅनडा वगैरे. अमेरिकेत तर आम्ही जवळ-जवळ 12 वेळा अमेरिकेला जाऊन आलो. मुलांनी अमेरिका संबंध हिंडून दाखवली. अलास्का टूरला पाठवलं, की जी सहसा लोकांची होत नाही. सगळं इतकं आपल्याला मिळालेलं आहे. ही मुलं तिकडे आहेत म्हणूनच मिळालं. कदाचित मुलं इथे असती तर माहिती नाही पटलं असतं का नसतं, आपण एकत्र राहिलो असतो का नसतो, हे काही माहिती नाही. आता संबंध चांगले आहेत अतिशय. मुलांना काळजी आहे, सुनांना काळजी आहे. या सगळ्याचा मला आनंद वाटतो. आणि आम्ही दोघं आमचं आयुष्य इथे अतिशय आनंदात आणि खूप चांगलं घालवतोय. तर आता ह्या सगळ्या उपायांनी, आणि दुसरं अजून एक सांगायचं की अं, एका हाडवैद्याकडे गेले मी मध्ये, की कशानेच बरं वाटेना, पाय दुखायला थांबेना, फिजिओथेरपी वर्क करेना, इतर कशाने बरं वाटेना. एका हाडवैद्याकडे गेले, म्हणजे गावठी, की सगळे उपाय आपण वापरतो शेवटी हातात झाल्यानंतर. तर त्यांनी काही स्ट्रेचेस दिल्यानंतर पाठीचं दुखणं खूप कमी आलंय. पायाचं दुखणंही बऱ्यापैकी कमी आलेलं आहे. मग त्याच्यानंतर मी याच्यावर अभ्यास केला जास्ती. व्हेगस नर्व्हच्या कार्यावर अभ्यास केला. खूप वाचन केलं, की आपल्या शरीरामध्ये जी व्हेगस नर्व्ह मेन असते, की तिचा उगम आपल्या ब्रेन स्टेम पाशी, म्हणजे मानेच्या जिथून ब्रेनची सुरुवात होते तिथपासून होतो. आणि ती खाली येत आपल्या सगळ्या अवयवांना स्पर्श करत आपल्या अगदी टो टच करते, म्हणजे पायाच्या अंगठ्यापर्यंत जाते. आणि मोटर नर्व्ह आणि सेन्सरी नर्व्ह, म्हणजे ज्या मेंदूकडून आपल्या अवयवांना आज्ञा देतात आणि अवयवांचं म्हणणं मेंदूकडे पोहोचवतात, या सगळ्याला जबाबदार ही व्हेगस नर्व्ह असते. तिचं कार्य जर आपण चांगलं ठेवलं तर आपले बरेचसे आजार आटोक्यात येऊ शकतात. म्हणजे आपलं हार्टचं रेस्पिरेशन किंवा पचन किंवा कॉग्निटिव्ह आपले जे फंक्शन्स असतात ती, किंवा आतलं इन्फ्लेमेशन, म्हणजे पार्किन्सन होण्याचे कारण मेंदूमध्ये आतला जो दाह आहे किंवा इन्फ्लेमेशन, सूज येते, हे एक आहे. अंतर्गत अवयवांना येणारी सूज, या आपले टेस्ट किंवा फर्टिलिटी, ब्लड प्रेशर, क्रिएटिव्हिटी, नर्वस सिस्टीम आणि स्ट्रेस, अँझायटी, इम्प्रॉपर न्यूट्रिशन, या सगळ्यावर व्हेगस नर्व्ह परिणाम करत असते. मग व्हेगस नर्व्हचं कार्य सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो, याच्यावर मी अभ्यास केला आणि ते उपाय अंमलात आणायला सुरुवात केली. की अगदी सोपे सोपे उपाय आहेत. त्यांनी म्हटलं की प्राणायामाला त्यांनी महत्त्व दिलंच आहे, मेडिटेशनला महत्त्व दिलेलं आहे,
की शांत बसणं आणि डॉक्टर श्वेता आडाटिया म्हणून आहेत, दुबईच्या न्यूरोलॉजिस्ट आहेत. त्यांचे युट्यूबवर बरेच व्हिडिओ आहेत, त्यांना मी फॉलो करते. तर त्यांनी म्हणजे ब्रेनचे स्कॅन्स घेऊन त्यांनी हे प्रूव्ह केलेलं आहे त्यांच्या लॅबमध्ये, की प्राणायामाचा आणि मेडिटेशनचा ब्रेनवर कसा परिणाम होतो, की ब्रेनमध्ये अल्फा वेव्स कशा जनरेट होतात आणि त्या तुम्हाला कशा शांत करतात. अल्फा, बीटा, थीटा या प्रकारच्या ज्या वेव्ज आहेत, त्याच्यामध्ये त्याच्यावर परिणाम या प्राणायाम आणि मेडिटेशनने होतो. आणि शिवाय सोपे-सोपे उपाय म्हणजे विशेष विशेष महत्त्व त्यांनी भ्रामरी प्राणायामाला दिलेलं आहे, की भ्रामरी प्राणायाम करून मेंदूवरचा हा परिणाम जास्ती वाढतो आणि पार्किन्सनमध्ये त्याचा उपयोग होतो. किंवा पार्किन्सनच्या बरोबर लोकांना अनिद्रेचा पण त्रास होतो, की झोप जाते लोकांची, झोप चांगली लागत नाही. आणि असं लक्षात आलं, की ओव्हरऑल हेल्थमध्ये आपल्या आरोग्य पूर्ण चांगलं राहण्यामध्ये तुमचं पोटाचं आरोग्य आणि झोप या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, कुठल्याही आजारामध्ये फॉर दॅट मॅटर. आणि गट आणि ब्रेनचं तर डायरेक्ट कनेक्शन आहे, की जेव्हा गट बिघडलेलं असतं, पोटाचं आरोग्य बिघडलेलं असतं, तेव्हा त्याचा परिणाम मेंदूवर होतोच होतो. असं आयुर्वेद पोटाच्या आरोग्याला खूप महत्त्व देतो. मग गट ब्रेनचं कनेक्शनचं जर सुधारायचं असेल, असं म्हणतात, की शरीरातलं 90% सेरोटोनिन जे हॅपी हार्मोन आहे, ते पोटामध्ये निर्माण होतं, गटमध्ये निर्माण होतं. मग जर आपण पोटाचं आरोग्य सुधारण्याकडे जास्ती प्रयत्न केले, तर मेंदूचं आपोआप सुधारेल आणि मेंदूसाठी प्रयत्न करायचेच. मग भ्रामरी, प्राणायाम रेग्युलर करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर गार्गलिंग सांगितलंय त्यांनी, की गुळण्या करणे रोज. नंतर मग आपल्या मानेच्या दोन्ही मसल्सला थोडासा हलकेच व्यायाम करणे. मानेचे व्यायाम, डोळ्याचे व्यायाम आणि कोल्ड शॉवर म्हणजे थंड पाण्याचे शॉवर घेणं. यानी सुद्धा व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेट होते. व्हेगस नर्व्हचं कार्य सुधारलं, की गट हेल्थ सुधारते, पोटाचं फंक्शन सुधारतं आणि मग आपोआप मेंदूचं फंक्शन सुधारायला मदत होते. हे इतकं सगळं व्हेगस नर्व्हच्या इम्प्रूव्हमेंटमुळे होतं, सुधारणा केल्यामुळे होतं. हे सगळं करायला मी रेग्युलर सुरुवात केली. नंतर उठल्यानंतर सकाळी साराने मला सांगितलं होतं, की खोबरेल तेल प्यायचं 1, 2, 3 चमचे तरी. तसं तेव्हापासून करतेय मी. नंतर तिने सांगितलं, की स्वयंपाकामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्तीत जास्त करायचा. तो करायला सुरुवात केली. आणि व्यायाम आणि डायजेशन, एक्सरसाइज आणि रेस्ट याला खूप महत्त्व आहे. पण मला झोप न लागण्यास, शांत झोप न लागण्याचा त्रास अनेक वर्ष आहे. की थोडंसं ओव्हर थिंकिंग माइंड असेल, की थोडीशी अधनं-मधनं स्ट्रेस येतोच. जरी किती आपण लोकांना स्ट्रेसची टेक्निक शिकवली, तरी सुद्धा सगळी दरवेळी फॉलो केली जातात असं नाही आणि काही कारणं अशी घडतात, की स्ट्रेस येतोच असं व्हायला सुरुवात झाली. मग त्यावेळी मी म्हणजे 3-3 प्रकारची औषधं घेऊन सुद्धा झोप लागेना. की होमिओपॅथिकही घेतलं, आयुर्वेदिकही आणि शिवाय ॲलोपॅथिक. अशी 3-3 औषधं घेऊनही झोपेची तक्रार वाढायला लागली. मग मी त्याच्यावर काम केलं. पुन्हा शवासनासारखी टेक्निक्स बघितली. एक स्लीप एक्सपर्ट आहेत पुण्यातल्या, त्यांना भेटले, त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला 2-3 अगदी साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या, की सूर्यप्रकाशात 1 तासभर तरी दिवसातनं बसलं पाहिजे. उन्हामध्ये शक्यतो जास्तीत जास्त, की 30 मिनिटं ते 60 मिनिटं रेग्युलर उन्हामध्ये बसा आणि जर तेवढं शक्य नसेल, की तुमच्या घरात ऊन येतच नाही आणि बाहेर जाणं दरवेळी शक्य नाही, तर मग निदान सूर्यप्रकाशात बसा, की तुम्ही बाल्कनीत बसा, उघड्या जागी बसा, जिथे तुमच्या अंगावर सूर्यप्रकाश पडला पाहिजे. सनलाईट पॅसिव्ह का होईना, पण सनलाईट पडला पाहिजे. आणि त्यांनी मला प्रोटीन इंटेक सुधारायला सांगितलं. तो माझा कमी होत होता. आणि काही छोटी-छोटी टेक्निक सांगितली, की झोपताना अ, अ, कुठले विचार आणायचे किंवा शवासनाची काही पद्धती वेगळ्या सांगितल्या. त्यांनी माझी झोपेची तक्रार आता जवळ गेलेली आहे. त्यात पुन्हा माझ्या मुलाने अजून एक डिव्हाइस शोधून काढलं. त्यांनी एक अमेरिकेत एक गॉगल मिळाला त्याला, की ते ट्रू डार्क असं त्या गॉगलचं नाव आहे. तो गॉगल रात्री झोपायच्या आधी एक अर्धा तास घालायचा. लाल रंगाचा गॉगल आहे तो आणि तो मी इथे दाखवू शकते तो. असा गॉगल आहे. याने आपले जे लाईट आहे ते रेज ब्लॉक केले जातात. पण म्हणजे तुम्हाला पूर्ण काही दिसत नाही असं नाही होत. दिसत राहतं तुम्हाला पण अंधुक दिसत राहतं. म्हणजे तुम्ही टीव्ही बघू शकता पण वाचू शकत नाही किंवा या खोलीतून तिकडे जाताना तुम्ही अडखळून पडाल असं होत नाही. पण मेंदूला असा संदेश जातो, की आता अंधार झालाय, डार्क झालंय सगळं आणि आता झोपायची वेळ झाली आहे. हा संदेश मेंदूला गेला, की मेंदू मेलाटोनिन सिक्रीट करायला नॅचरली सुरुवात करतो आणि तुम्हाला नॅचरल झोप यायला मदत होते. तर हे डिव्हाइस वापरतेय सध्या मी. त्याचा उपयोग चांगली झोप यायला झालाय. या नवीन प्रकारच्या सप्लिमेंट्सनी पोटाचं आरोग्य सुधारलेलं आहे आता. व्यायाम मी रेग्युलर करतेय. आहाराच्या बाबतीत मी विशेष विचार केला. झोप चांगली होती आणि आहाराच्या बाबतीत मी मध्यंतरी एक पुस्तक वाचलं किंवा एक व्याख्यान ऐकलं एका डॉक्टरांचं पुण्यातल्या. ते डॉक्टर म्हणजे पी-एच-डी डॉक्टर आहेत. मुळात इंजिनिअर माणूस आहे तो.
त्यांनी मेटाबॉलिक हेल्थवर एक व्याख्यान दिलं. मग त्या डॉक्टरांना मी जाऊन भेटले आणि त्यांचे ऍडवाइस फॉलो करते सध्या. की त्यांनी सांगितलं की मेटाबॉलिक हेल्थ आणि फिजिकल हेल्थ या दोन्हीमध्ये फरक आहे पुष्कळ. जो माणूस फिजिकली चांगला हेल्दी असेल, फिजिकल हेल्थ आपण कशाला म्हणायचं, की जो वजन उचलू शकतोय, टेकड्या चढू उतरू शकतोय, कुठलंही काम लिलया करू शकतोय, ज्याच्या अंगात स्फूर्ती उत्साह सगळं आहे, तो माणूस फिजिकली हेल्दी आहे असं आपण म्हणू. पण याचा अर्थ तो मेटाबॉलिकली हेल्दी असेल असं नाही. मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे जर तुम्ही तुमचे रिपोर्ट्स केलेत सगळे इंटरनल, की आपण लिपिड्स म्हणतो, HbA1c म्हणतो, हिमोग्लोबिन म्हणतो, किंवा इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, थायरॉइडच्या टेस्ट आहे, या सगळ्या जर नॉर्मल आल्या तर तुमची मेटाबॉलिक हेल्थ चांगली आहे. म्हणजे फिजिकल हेल्थ चांगली असेल याचा अर्थ असा नाही की मेटाबॉलिक हेल्थ चांगली असेलच, आणि मेटाबॉलिक हेल्थ चांगली असेल याचा अर्थ असा नाही की फिजिकल हेल्थ चांगली असेल. तुमच्या दोन्ही जेव्हा या कंडिशन चांगल्या असतील तेव्हा तुम्ही परफेक्ट हेल्थच्या स्टेटमध्ये असाल असं म्हणता येईल. याची उदाहरणे आपण बघतो की अगदी तरुण मुलं जिम मध्ये व्यायाम करता करता सडनली त्यांना हार्ट अटॅक येतो, मरतात. किंवा डॉक्टर जे त्यांची जीवनशैली अतिशय, बरेचसे डॉक्टर सुद्धा हार्ट अटॅक येऊन गेलेले आपण बघतो. व्यायाम करताना माणसं मेलेली बघतो, किंवा अपॅरेंटली ज्याला काही आजार नव्हता असं माणूस सडनली गेलेला आपण बघतो. काही आजार नाही म्हणून त्यांनी कधी काही टेस्टच केलेल्या नसतात. मग त्यांचं प्रिन्सिपल असं आहे की तुम्ही हाय फॅट खा. फॅट असलेलं जास्ती खा, ते शरीराला जास्ती आवश्यक आहे. मेंदूसाठी फॅट खाणं आवश्यक आहे. म्हणजे साय, लोणी, तूप याचं प्रमाण जास्ती, किंवा अंड्याच्या मधलं जे येलो असतं ते पूर्वी सांगायचं की फेकून द्या, तर ते येलो खायला पाहिजे, फॅट खायला पाहिजे. त्याच्यानंतर मॉडरेट प्रोटीन, म्हणजे प्रोटीनही असं म्हणतात की तुमच्या वजनाच्या तेवढे ग्रॅम्स, म्हणजे 60 किलो वजन असेल तर 60 ग्रॅम प्रोटीन खायला पाहिजे. पण इतकं जास्ती न करता आपल्या शाकाहारी लोकांमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी होतं. त्याचाही परिणाम सगळ्या सिस्टीमवर होत जातो. म्हणून त्यांनी प्रोटीन वाढवायला सांगितलं आणि कार्बोहायड्रेट्स कमी करायला सांगितले. तर तसं मी करायला सुरुवात केली आहे. आणि गेली 2 वर्ष मी मिलेट्सचा वापर जास्ती केला. म्हणजे कार्बोहायड्रेट्स कमी झाले. मिलेट्समध्ये कार्ब असतात पण कमी असतात खूप. आणि हे केल्यानंतर आता रिसेंटली मी माझे सगळे रिपोर्ट्स केले, तर सगळे पॅरामीटर्स अतिशय उत्तम आहेत सगळे. त्याच्यामुळे मेटाबॉलिक हेल्थ चांगली झालेली आहे. फिजिकल हेल्थ व्यायामाने आणि इतर काही तंत्रांनी अशी सुधारायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करूनच फिजिकल हेल्थ जेवढी जमेल तेवढी सुधारायला पाहिजे. ते उपाय चालू आहेत. आणि डॉक्टर श्वेता आडाटे यांची अजून एक प्रिन्सिपल सांगितलं की मूव्ह म्हणून नावाची टेक्निक सांगितली त्यांनी, मूव्हर्स म्हणून. तर त्यातलं एम म्हणजे मेडिटेशन. एम इज फॉर मेडिटेशन, की रोजचं ध्यान झालंच पाहिजे. ध्यानाचे अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही कुठलीही पद्धत अवलंबा, त्याचा परिणाम तुमचा वेगस नर्वचं स्टिम्युलेशन वाढवण्यासाठी आणि ओव्हरऑल शांततेसाठी होतं. आणि जेव्हा मेंदू शांत होतो आणि पोटाचं आरोग्य चांगलं असतं तेव्हा तुमचं सगळं ओव्हरऑल आरोग्य चांगलं राहतं. तर मेडिटेशन म्हणजे दिवसातनं आपण किती वेळा नुसते डोळे मिटून बसू शकतो शांतपणे, कुठलाही विचार न आणता. तसं तुम्ही दिवसातनं म्हणजे ब्रह्मकुमारीच्या शिवानी दिदी आहेत त्या सांगतात की दर तासाने 1-2 मिनिटं तरी फक्त डोळे मिटून बसा तुम्ही, तेवढं सुद्धा पुरेसं आहे. तासन तास ध्यान करायची गरज नाहीये. त्यांनी मेडिटेशनला महत्व दिलंय. एम फॉर मेडिटेशन. ओ म्हणजे ओशन ब्रिदिंग त्यांनी सांगितलंय. म्हणजे समुद्राची गाज जी असते तसं ब्रिदिंग. म्हणजे आपण जर उज्जाई श्वसन त्याला आम्ही योगाच्या भाषेमध्ये म्हणतो. म्हणजे श्वास घेताना घशातनं आवाज करत श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना घशातनं आवाज करत सोडायचा. त्याला उज्जाई ब्रिदिंग म्हणतात. तर स्ट्रेस कमी करायसाठी उज्जाई श्वसनाचा खूप उपयोग होतो, म्हणून योगामध्ये तो शिकवतो. व्ही म्हणजे व्हिज्युअलायझेशन. जसं मी म्हटलं की क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनचं टेक्निक मी वापरते, की आपण खूप उत्तम काम करतोय, फिजिकली आपण पहिल्यासारखे ऍक्टिव्ह आहोत, आणि हा फील घ्यायचा. सकाळी जेव्हा मी मानसपूजा करते तेव्हा मी स्वतःला ऋषिकेशला मी गेली, म्हणजे अनेक वर्ष जात होते. स्वामी गोविंद देवगिरी आहेत त्यांच्याबरोबर, त्यांचे गीतेचे क्लासेस त्यांचे तिथे चालायचे. गीता अभ्यास शिबिर असायचं आठवड्याचं दरवर्षी. तर स्वामीजींना कोणाकडनं तरी माझं नाव कळलं होतं की मी योगासनं शिकवते म्हणून. तर शिबिराला आलं, साधारण 300-350 शिबिरार्थी असायचे. आणि त्यातल्या महिला वर्गासाठी योगासन आणि प्राणायाम शिकवायला त्यांनी मला याल का असं विचारलं होतं. तर मी ती संधी सोडली नाही. नोकरी सोडल्यानंतर 12 वर्ष मी त्यांच्याबरोबर ऋषिकेशला जात होते. तर तिथल्या गंगेच्या तीरी आणि गंगा स्नान रोज घडायचं. तर आता ही मानसपूजा मी करते आणि त्यावेळी मी स्वतःच्या मनाने मी कल्पना करते की मी गंगेच्या काठी पुन्हा पहिल्यासारखी गेलीये, गंगेच्या पाण्यात पाय घालतेय आणि त्या पाण्याने अंगावर शहारा येतोय, थंडगार पाणी. मग पाण्यात आत शिरतीये, पाण्यात बसलीये, डोकं बुडवलंय आणि जी शिरशिरी आणि थंडीची जाणवतीये. आणि मग तिथे समोर मोठी शंकराची मूर्ती होती गंगेमध्ये.
त्याला मी नमस्कार करून आशीर्वाद देते. तर अशा प्रकारचं व्हिज्युअलायझेशन टेक्निक खूप उपयोगी पडतं कुठल्याही आजारातनं बाहेर पडायसाठी. याच्यावर अमेरिकेमध्ये खूप संशोधन झालेलं आहे की तुम्ही मनाने जर ती गोष्ट करताय असे तुम्ही कल्पना केली तितक्या स्ट्रॉंगली तर ती तशी होते. म्हणजे एक प्रयोग असा झालेला होता की एक पियानोचा क्लास होता आणि त्यांनी 2 गट केले पियानोच्या विद्यार्थ्यांचे. एका गटाला एका विशिष्ट वेळी पियानोचा क्लास प्रत्यक्ष शिकवला आणि दुसऱ्या गटाला सांगितलं की त्या नोट्स नुसत्या तुम्ही मनातल्या मनात पियानोच्या नोट्स म्हणत राहायच्या त्या आणि आपण पियानो वाजवतो अशी कल्पना करायची. आणि त्याच्यानंतर एका महिन्यानंतर दोघांच्या ब्रेनचे स्कॅन घेतले. दोघांच्या ब्रेनमध्ये तेवढेच चेंजेस झालेले होते. ते प्रत्यक्ष वादनाने ज्या गटात जेवढे चेंज झाले होते तेवढे सिमिलर चेंजेस दुसऱ्या गटातही झालेले होते. जेव्हा तुम्ही कल्पना करता तेव्हा तुम्ही तशा मेंदूला असं वाटतं की हे सगळं घडतच आहे. मेंदू त्याप्रमाणे वागायला लागतो आणि तसे बदल शरीरात घडायला लागतात. हे घडलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती श्रद्धेने आणि किती ठाम निश्चयाने हे सगळं करताय याला खूप महत्व आहे. त्याच्यानंतर ई म्हणजे एक्सरसाइज. एक्सरसाइजला खूप महत्व आहे. कुठला आपल्याला जो आवडेल तो एक्सरसाइज करावा. योगासनाने तर फायदे होतातच खूप. पण सगळ्यांना शक्य असतं असं नाही. काही शारीरिक मर्यादा असतात किंवा जो आपण आवडतो तो एक्सरसाइज करावा. चालावं, जिमला जावं, पोहायला जावं, पळावं, टेकड्यांवर जावं, सायकलिंग करावं. जो आवडेल तो एक्सरसाइज मेंदूसाठी फार महत्वाचा आहे. कारण मेंदूमधली सिक्रिशन्स बदलतात. फील गुड सेन्सेशन्स मेंदूमध्ये निर्माण होतात. किंवा आता जे लाफ्टर क्लब्स आहेत, कृत्रिम हसणं सुद्धा मेंदूसाठी अतिशय लाभदायक आहे. की जेवढे तुम्ही हसाल तेवढे तुम्ही मेंदू आनंदी राहतो. मग शरीरामध्ये सगळी चांगली सिक्रिशन्स मेंदूमध्ये सिक्रेट झाली की आपल्याला छान वाटायला लागतं. दुसऱ्याच्या उपयोगी पडणं यांनी सुद्धा आपलं मानसिक आरोग्य सुधारते जास्ती. MOVE आर म्हणजे रेस्ट. तर रेस्ट म्हणजे झोपेचं महत्व मी जसं सांगितलं की किती तास हे महत्वाचं नाहीये. पण जी झोप लागते ती ज्याला आपण क्वालिटी स्लीप म्हणतो की त्याची गुणवत्ता कशी आहे झोपेची ती जास्ती महत्वाची आहे. असं म्हणतात की 11 ते 2 ची जी झोप आहे ती तुमची नॉन रेम स्लीप म्हणतात ज्याला की डोळ्यांची आयलिडची मुवमेंट कमीत कमी होते. तशा पद्धतीची झोप जर तुम्हाला लागली शांत झोप, गाढ झोप, नंतर स्वप्न पडतात ती पडू देत. पण पहिली जी गाढ सुषुप्ती निद्रा ज्याला म्हणतात ती झोप लागली तरी आरोग्य सुधारायला मदत होते. त्याच्यामुळे मूव्हर्स मधला आर झाला आणि रेस्ट म्हणजे शेवटचा एस म्हणजे स्क्रिबिंग म्हणजे स्क्रिबलिंग म्हणजे तुम्ही जे काय मनात चुकीचे इमोशन्स येतात की ज्या आपल्याला निगेटिव्हिटीकडे नेतात किंवा आपण ज्या दाबून ठरलेल्या भावना आहेत इतकी वर्ष आणि आपल्याला कळतं ते चुकीचे आहेत पण ते आपण मनातनं खूप गोष्टी काढून शकत नाही की आपण काही ग्रजेस किंवा किलमिशं मनामध्ये धरून ठेवतो लोकांच्या अगेन्स्ट ठेवून त्याच्यामध्ये आपण आपल्याला स्वतःला त्रास करून घेत राहतो. तर त्या भावनांचं बाहेर पडणं ते व्हायला पाहिजे. त्याचं कॅथार्सिस व्हायला पाहिजे. तर जेव्हा तुम्ही स्क्रिबिंग करता तुम्ही लिहून काढता ते सगळे मनातले विचार, घडलेले प्रसंग आणि मग तो कागद पुन्हा बघायचा आणि तो कागद फाडून फेकून द्यायचा. की ते तुम्हाला सगळं भावना लेट आउट होतात आणि मग तुम्ही शांत होता. नाहीतर तुम्ही त्या भावनांमध्ये पुन्हा पुन्हा गुरफटत राहता. याच्यासाठी क्षमा करणं हा पण एक फार चांगला उपाय आहे. की रोज रात्री झोपताना माझ्या हातून काही वाईट कृत्य घडलं असेल तर त्याच्याबद्दल परमेश्वराची क्षमा मागायची. कोणी माझ्याशी वाईट वागलं असेल तर त्या माणसाला आपण क्षमा करून टाकायची. आणि सकाळी उठल्यानंतरही आदल्या किंवा त्या दिवशी आदल्या दिवशी ज्या काही चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात त्या आठवायच्या, त्या रिपीट करायच्या, त्याचं स्मरण करायचं, त्याच्याबद्दल परमेश्वराकडे कृतज्ञता व्यक्त करायची, त्या व्यक्तीकडे कृतज्ञता व्यक्त करायची. हा उपाय सुद्धा आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी उपयोगी ठरतो. गेली कित्येक वर्ष आम्हाला ही सवय आहे, साधारण 25-30 वर्ष तरी, की उठल्या-उठल्या सकाळी पहिले श्लोकांनी सुरुवात करायची. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती. त्याच्यानंतर जमिनीवर पाऊल ठेवायच्या आधी समुद्र वसने देवीचा श्लोक म्हणायचा. मग समोर महाराजांचा फोटो असतो त्यांना नमस्कार करून महाराजांचा श्लोक म्हणायचा. दत्ताच्या फोटोला नमस्कार करायचा. ते आपल्या शरीरामध्ये आपोआप तसे भाव निर्माण होतात कृतज्ञतेचे, शांततेचे, की देवाने किती चांगलं आयुष्य दिलंय त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मग मध्यंतरी माझ्या असं लक्षात आलं की माझ्या बोलण्यावर थोडासा परिणाम व्हायला लागलाय स्पीचवर. लोकांना कळायचं नाही पण माझं मला असं वाटायचं. मग मी कुठून तरी कळलं की बाराखडीचा उच्चार जर केला तर त्याच्यावर परिणाम होतो. हे बाराखडी नुसतं अ आ इ असं न म्हणता
आम ईम ईम ऊम ऊम रूम रूम लूम लूम एम ऐम ओम औ अम अहा. याच पद्धतीनं क ख ग घ असे सगळे जर 12 5 वेळा अशा पद्धतीने म्हणली तर वाणीवर जो परिणाम झालेला असतो की पार्किन्सन मध्ये हा विशेष परिणाम होतो आणि मग लोकांना बोलणं कळत नाही आपलं आणि मग आपण हताश होतो की आपल्याला हे मी आमच्या घरातही उदाहरण बघितलेलं आहे. म्हणजे दिरांना असं व्हायचं की ते हताश व्हायचे की मी सांगतोय आणि तुम्हाला कळत का नाहीये. बरं लिहिता पण येत नाही पार्किन्सन नंतर. बोटामधली ताकद कमी होते, लिहिणं कमी होतं, बोलता येत नाही. अशा माणसाची अवस्था बघून अतिशय वाईट वाटतं समोरच्या माणसाला. पण हतबल असतो समोरचा माणूस, हे तो काही करू शकत नाही. तर त्याच्यासाठी मला बाराखडीचा उपयोग झाला असं वाटतंय. रामरक्षा स्तोत्र तर आम्ही रोज झोपायच्या आधी म्हणतोच. विष्णू सहस्त्रनाम आम्ही दोघंही रोज म्हणतो. हे सगळं सुरू केलंय. भीमरूपी रामरक्षा आणि विष्णू सहस्त्रनाम हे रोजच्या आमच्या म्हणण्यात असतं. शिवाय सकाळी उठल्यानंतर आम्ही आपापलं म्हणजे रुटीन असं असतं की आम्ही आपापल्या खोलीत आपापल्या पद्धतीने ध्यान करतो 1 तासभर. त्याच्यानंतर मग आम्ही एकत्र मिळून महाराजांची काही काकड आरतीची जी भूपाळ्या भजनं आहेत ती म्हणतो. महाराजांचं रोजचं प्रवचन ऐकतो आणि त्याच्यानंतर मग माझे मिस्टर त्यांच्या शाखेत जातात. ते RSSचं काम करतात. शाखेमध्ये ते रोज जातात. मी माझे प्राणायाम करते. त्याच्यानंतर मी स्विमिंगला जाते, पाण्यामध्ये वॉकिंगला. अशा पद्धतीने नंतर आल्यावर काही थोडंसं घरकाम, वाचन खूप करते मी. वाचायची आवड खूप आहे. YouTubeवरनं काही बघणं, ऐकणं अशा पद्धतीने आणि दुपारचं वाचन, संध्याकाळचं थोडं पुन्हा फिरायला जाणं. सिनेमा, नाटकं ह्याची मला आवड आहे. कथा, कादंबऱ्या सुद्धा वाचायला आवडतात. हे सगळं वाचते. लोकांशी फोनवर बोलणं होतं. आता पार्किन्सन ग्रुपमधनं बरेच लोक प्रश्न विचारतात. काहींना ॲडवाईस हवा असतो, काहींना गाईडन्स हवा असतो. तर माझ्या पद्धतीने जेवढं मला जमेल तेवढं मी लोकांना गाईड करायचा प्रयत्न करते. आणि बाय द वे पार्किन्सन ग्रुपमध्ये आल्यापासून म्हणजे ग्रुपमध्ये मी साधारण 3 वर्षापूर्वी जॉइन झाले ग्रुपला आणि आधी खूप विचार करत होते जेव्हा मला कळलं या ग्रुप बद्दल की आपण जॉइन करावा का नाही हा ग्रुप. कारण असं वाटलं की जर तिथे आपल्यापेक्षा खूप वाईट कंडिशनमधले लोक असतील तर आपल्याला ते बघून वाईट वाटेल आणि आपल्या डोळ्यासमोर सारखं हे चित्र उभं राहील की आपली स्थिती एक ना एक दिवस अशीच होणार आहे. आणि पण पुन्हा विचार केला की जाऊन बघूया तरी. मग जेव्हा गेले तेव्हापासून त्या ग्रुप म्हणजे सगळे आमचे जवळचे सख्खे नातेवाईक असावेत अशी नाती सगळ्यांशी जडली आहेत. आपले शोभनाताई, मृदुलाताई, श्यामलाताई ज्या सगळे कार्यकारिणीचे सदस्य आहेत त्यांच्याशी इतकी मैत्री जमलेली आहे आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर राहते आणि फार उत्साहाने ते सगळेजण माझे कौतुक करतात, मला वाव देतात आणि त्यांना भेटून अतिशय आनंद होतो आणि ग्रुपमधनं खूप माहिती कळते पण. लोकांची इंटरॅक्शन्स खूप चांगल्या होतात. माहितीची देवाणघेवाण पुष्कळ होते. पार्किन्सन या ग्रुपमध्ये मोठमोठ्या तज्ञांची ते व्याख्यानं ठेवतात. एकत्र येणं असतं आणि वर्षातनं एकदा सहल असते. वर्षातनं एक मोठा कार्यक्रम असतो. कालच आमची सहल झाली. गप्पांगण म्हणून एका रिसॉर्टला आम्ही सगळेजण गेलो होतो कृषी पर्यटनासाठी आणि सगळ्यांना भेटल्यानंतर पुन्हा एक ऊर्जा मिळते तिथून. ऊर्जा देता घेता येते आणि आपली ताकद जास्ती वाढली असं वाटतं. त्याच्यामुळे आपला स्ट्रेसही कमी होतो. उलटा परिणाम असा होतो की अरे आपण अजून इतके चांगले आहोत की 7 वर्ष झाली आपल्याला पार्किन्सन होऊन तरी सुद्धा आपली कंडिशन अजून खूपच चांगली आहे आणि हे रिव्हर्स करण्यासाठी आपले जसे प्रयत्न आपल्याला उपयोगी पडतायत तसे इतर लोकांनाही पडावेत त्याच्यासाठी मार्गदर्शन करायची माझी तयारी असते. जे कोणी मला फोन करतात, विचारतात त्यांना मी आवर्जून मार्गदर्शन करते. या सगळ्याबद्दल माहिती देते, सांगते आणि या सगळ्याचा जेव्हा दुसऱ्याला आपण मदत करतो त्याचा फायदा आपल्याला जास्ती होतो असं वाटतं की त्या माणसाला तर होतच असेल. पण मदत केल्याची भावना जेव्हा आपण करतो तेव्हा ते उपकार नसून मदत असते. मदत या भावनेने जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा फायदा आपल्या स्वतःला जास्ती होतो असं वाटतं. उपकार केल्याचं वाटलं तर आपला अहंकार वाढतो. तो न वाढू देता मदत केली की आपल्या भावना जास्ती सुखावतात, आपण सौम्य होतात भावना आणि आपल्याला आनंद विशेष होतो त्याचा. तर हे सगळं करायची संधी मला या ग्रुपमुळे मिळाली आणि त्यांनी मला खरोखर माझ्या गुणांना वाव दिला की जॉइन झाल्यापासून पहिल्या वर्षापासून त्यांनी माझ्यावर कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली. विश्वास दाखवला माझ्यावर आणि माझ्या मते ती मी माझ्या परीने चांगल्या प्रकारे पार पाडते. तर हे सगळे फायदे मला या ग्रुपमध्ये येऊन झालेले आहेत. अतुलजी, मला वाटतं मी सगळं बोलले का? काय राहिलंय? नाही, तुम्ही बरंच काही बोललात. तर मला एक आणखी विचारायचंय म्हणजे शेवटचंच की पहा, सर्वसाधारणपणे असं दिसतं की पार्किन्सन सारखा प्रोग्रेसिव्ह आजार झाला
की बरेच जण निराश होतात. म्हणजे त्यांना उभारी वाटत नाही आणि त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण तुमच्या बाबतीत असं झालं की तुम्ही अजूनही नवनव्या गोष्टी शिकता, अजूनही नवीन एखादे उपाय जर सुचले, कुठे दिसले, तर तुम्हाला ते करून घेण्याचा खूप उत्साह असतो. जे कोणी येतात पार्किन्सन्स मित्र मंडळात व्याख्यानाला वगैरे, तिथेही तुम्ही जर काही उपाय वगैरे त्यांनी सांगितले, तर त्या बाबतीत तुम्ही विचार करू लागता. तर ह्यामागे तुमचा सेल्फ टॉक काय असतो? म्हणजे अ, ह्या ह्या ऊर्जेचा स्रोत काय, मूळ काय? म्हणजे तुमचा सेल्फ टॉक काय असतो, की ज्यामुळे तुम्हाला हे सगळं करावंसं वाटतं आणि जास्तीत जास्त क्वालिटी लाईफ आपलं असावं असं वाटतं. तर ही ऊर्जा कुठून येते? त्या बाबतीत तुमचा विचार काय असतो? ही ऊर्जा मी महाराजांशी किंवा देवाशी, रामाशी प्रत्यक्ष संवाद साधते मी. आणि मी जे मंत्र म्हणते, जपजाप्य करते, त्यातून मला असं वाटतं, की महाराज मला संदेश देत आहेत हे, की हे होणार आहे. तुला काहीतरी मार्ग मिळणार आहे आणि तू ह्याच्यातनं बाहेर पडणार आहेस. ही माझी श्रद्धा हे मला बळ देतं जास्ती. आणि 100 उपाय मी करून बघते, त्याच्यातले कदाचित 90 फेल होत असतील. पण जसं की शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोग करतात, तेव्हा 99 फेल होतात, तेव्हाच 100रावा त्यांचा सक्सेसफुल होतो. विजेचा बल्बचा शोध लागला तेव्हा किंवा असं अनेक शास्त्रज्ञांच्या बाबतीत घडलेलंच आहे. तेव्हा ज्या ज्या प्रयत्नांमध्ये मला यश मिळालं नाही, ज्याला अपयश आलं, ते मी सोडून देते. पण ज्याने मला उपयोग झालाय, ते जेव्हा मी 99 प्रयत्न केले, तेव्हा तर मला 100रावा सापडला ना. पहिल्याच वेळी मला कसा योग्य उपाय सापडेल, असा मी विचार करते. आणि मंत्र जे मी म्हणते, मग ते खूप श्रद्धेने म्हणते, की मंत्र म्हणून मी बरी होणार नाही हे मला माहिती आहे. पण त्या मंत्रांनी मला असं काहीतरी वाट मिळेल, रस्ता मिळेल, की जे मला योग्य मार्गावर नेईल. आता अदरवाईज ही अमेरिकेतली बाई मला ह्या प्लॅटफॉर्मवर भेटायचं काहीच कारण नव्हतं, की जिने मला या औषधांबद्दल गाईड करावं. आणि या औषधांनी खरोखर मिरॅकल झाल्यासारखा माझ्यामध्ये फरक पडलेला आहे. किंवा हा जो कॅनडामधला जो लाईट पाठवला मुलांनी, अमेरिकेतनं हा गॉगल पाठवला, त्या सगळ्यांचा इतका उपयोग होतोय मला, की जे श्रद्धेने मी जे काय करतीये, त्या सगळ्या म्हणजे मी सगळ्या बाजूने प्रयत्न केला पार्किन्सनचा रोग कमी होण्यासाठी, की फिजिकली उपाय पण केले, व्यायामही केले, प्राणायामही चालू ठेवले. त्याच्यानंतर औषधही घेतली. होमिओपॅथिक घेतली, आयुर्वेदिक घेतली, ॲलोपॅथिकही चालू आहेत. पण ॲलोपॅथिक अतिशय मिनिमम डोसवर म्हणजे सेंडोपाच्या आता 7 वर्षामध्ये सेंडोपाचा डोस लोकांचा 4 ते 5 गोळ्यांमध्ये वाढलेला असतो. तर मला 1 पेक्षा कमी गोळी लागते सेंडोपाची. तर मला 4 भाग करायला लागतात त्या गोळीचे कापून. अतिशय छोटी गोळी असते त्याचे 4 भाग करून दिवसातले 3 वेळाच मी फक्त ती म्हणजे पाव-पाव गोळी घ्यायला लागते मला. की इतक्या कमी डोसवर मी मॅनेज करू शकली आहे. डॉक्टर खराडींसारखे सहृदय आणि चांगले डॉक्टर मला मिळालेत किंवा मला आयुष्यात वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणारे व्यक्ती भेटतात. हे सगळं जे काही मी श्रद्धेने करतेय, त्या सगळ्याचं हे फळ असं वाटतं मला. आणि म्हणून मी श्रद्धा कुठे ढळू देत नाही माझी. आणि शेवटी असं आहे, की इतकी वर्ष अध्यात्माचं ग्रंथांचं चिंतन, वाचन आणि मनन केल्यानंतर एक अशी धारणा होते, की आयुष्याचं जे आपल्या प्राक्तनात आहे, ते आपल्याला भोगायलाच लागणार. ते भोगल्याशिवाय आपली सुटका नसते. पण जसं वाळवंटातनं जायचं हा प्रवास वाळवंटातनं होणार आहे हे माहिती आहे. डोक्यावर ऊन आहे माहिती आहे. पण कोणीतरी आपल्याला चपला दिल्या, डोक्यावर छत्री धरली, तर आपला तो त्रास सुसह्य होतो. तसं हे होतं, की पार्किन्सनमधून सुटका होणार का नाही मला माहिती नाही. कदाचित माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत हा पार्किन्सन राहीलही. पण या छोट्या-छोट्या उपायांनी मला जो रिलीफ मिळतोय, दिलासा मिळतोय, तो या खडतर वाटचालीत चालताना मला छत्री मिळाल्यासारखा किंवा पायात चपला मिळाल्यासारखा असं होतोय. अनवाणी चालायला लागत नाहीये. आणि ही माझी श्रद्धा माझ्या गुरूंवर आहे, परमेश्वरावर आहे. मी जे मंत्र म्हणते, जपजाप्य करते, त्या सगळ्यावर आहे. आणि हे सगळं मला हे बळ देतात. गौरीताई, आता खरोखर अगदी शेवटचा प्रश्न. खरं तर खूप काय काय विचारावं असं वाटतं, कारण तुमचं नॉलेज इतकं आहे ह्या विषयावर. पण एक शेवटचा प्रश्न आपल्या सदस्यांसाठी, की तुमचं डेली रुटीन काय आहे? तुमचं एक्सरसाइज, आहार, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत, की तो आपल्या सदस्यांना मार्गदर्शक होईल? तर सध्याचं असं आहे, की म्हणजे गेल्या काही वर्ष आहारामध्ये फक्त थोडा-थोडा बदल अधनं-मधनं होत गेला. सकाळी साधारण आम्ही दोघंही 4:30 ते 5 या वेळी उठायची सवय आहे आम्हाला, गेली काही वर्ष. त्याच्यानंतर आम्ही आपापल्या खोलीमध्ये आपापल्या पद्धतीने ध्यान करतो. ध्यानाचे पुष्कळ प्रकार आम्ही शिकलो वेगवेगळ्या ठिकाणी, पण प्रत्येकाला वेगवेगळा उपयोगी पडतो. साधारण तासभर आमचं ध्यान झालं, की मग आम्ही एकत्र बसून गोंदावलेकर महाराजांच्या पहाटेच्या ज्या काकड आरतीच्या भूपाळ्या भजनं आहेत, ते त्यातली काही 2-4 म्हणतो. महाराजांचं प्रवचन ऐकतो.
मग ते त्यांच्या शाखेमध्ये निघून जातात. मी माझे प्राणायाम करते. शक्यतो मी प्रयत्न करते की नाश्ता उशिरा घ्यायचा, म्हणजे 2 मील्स अ डे. दीक्षित डाएट ज्याला आपण म्हणतो ते करायचा प्रयत्न करते. म्हणजे अर्ली लंच आणि अर्ली डिनर. 10-10:30 पर्यंत मी काहीच खात नाही. खाल्ले तर फक्त बदाम खाते. भिजवलेले बदाम आणि अक्रोड. 4 बदाम आणि 2 अक्रोड. चहा, कॉफी मी काही घेत नाही. सकाळी उठल्यावर लिंबू पाणी किंवा आवळा पाणी, घरी केलेला ताज्या आवळ्याचा ज्यूस, पाणी घालून, मीठ घालून किंवा लिंबू पाणी हेच घेते फक्त. डायरेक्ट मी 10 किंवा 10:30 पर्यंत जेवायलाच बसते. जेवताना मी सध्या प्रोटीन वाढवायचं म्हणून मी 2 अंड्याचं ऑमलेट घेते. त्याच्याबरोबर अर्धी किंवा एखादी छोटी पोळी आणि भाजी, आमटी मात्र आणि कोशिंबीर हे भरपूर घेते पोटभर. एवढंच 10:30-11 पर्यंत जेवण झाल्यानंतर मग मला पुन्हा काही लागत नाही 4-5 वाजेपर्यंत. 4 किंवा 5 वाजता चहा, कॉफी काही मी घेत नाही. दुपारी मी झोपत नाही. दुपारी वाचते किंवा गॅलरीत बसून राहते, की सूर्यप्रकाशात बसायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मी बाल्कनीमध्ये बसून काहीतरी ऐकत किंवा वाचत राहते किंवा कोणाशी फोनवर बोलणं वगैरे जे राहिलेलं असतं दिवसभरातलं ते एक काम असतं, ते करणं. नातेवाईकांशी काही संपर्क साधणं ते होतं. मग संध्याकाळ झाली की काही खाण्याच्या ऐवजी पुन्हा एखादं फळ किंवा मिलेटच्या लाह्या आहेत आणि जेवणामध्ये शक्यतो संध्याकाळच्या वेळी मिलेट ठेवते आणि सकाळच्या वेळी अर्धी पोळी, कार्बोहायड्रेट्स कमी कमी करायचे म्हणून. आणि 2 अंडी आणि एक प्रोटीन बार मुलांनी पाठवलेत आणि एक ग्रीक योगर्ट नावाचं दही मिळतं. त्याच्यामध्ये एक साय लोणी तूप याचा वापर भरपूर करते आहारामध्ये, फॅट जास्ती पाहिजे म्हणून. आणि दुपारच्या जेवणानंतर मग आडवी पडते थोडीशी, पाठीला विश्रांती पाहिजे म्हणून. आणि सकाळी थोडेसे योगाचे जेवढे जमतील तेवढे स्ट्रेचेस करते मी स्विमिंगला जाण्यापूर्वी. पण स्विमिंगला जाऊन पुरेसा एक्सरसाइज होतो असं वाटतं. त्याच्यानंतर मग आम्ही संध्याकाळी बऱ्याच वेळा, आम्हाला दोघांनाही कार्यक्रमांची आवड खूप आहे, की जिथे, आणि पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही अतिशय मध्यवर्ती भागात राहतो, की जिथून सगळे हॉल जवळ आहेत. म्हणजे सिनेमा हॉल जवळ आहे, नाटकाचा हॉल जवळ आहे, किंवा जिथे भाषण, गाण्याचे कार्यक्रम असे होतात, असे ठिकाणं खूप जवळ आहेत. तर संध्याकाळचं जिथे कुठे काय असेल, कुठलं प्रदर्शन बघायला पुस्तकांचं, अशा ठिकाणी आम्ही जातो. किंवा काही नसेल कुठे काही, तर आम्ही चालायला जातो संध्याकाळचं. 1 तासभर चालून येतो, बागेत फिरून येतो. मन उल्लसित होतं, हिरवेगार झाडं बघून छान वाटतं. आणखी कोणी भेटलं वाटेत, की लोकांशी बोलून चांगलं वाटतं. सोशलायझिंग असतं, कोणाकोणाकडे जाणं येणं असतं. माझी आई एकटी राहते आज. जवळच राहते, एक 10 मिनिटाच्या अंतरावर, वाहनाने 10 मिनिटं. ती 89 वर्षाची आहे आणि ती सुद्धा अतिशय स्ट्रॉंग आहे मनाने. ती एकटी राहते. मग आठवड्यातनं एकदा आईला भेटणं, तिला काही नेऊन देणं, तिला काय हवं नको बघणं, हे सगळं होतं रुटीनमध्ये. संध्याकाळी आल्यानंतर आम्हाला टीव्ही बघायचा फारसा शौक नाहीये. त्याच्यामुळे पुन्हा थोडंसं वाचन, पुन्हा देवाचं म्हणणं आणि लवकर झोपणं. लवकर जेवणही लवकर करतो. रात्री बहुतेक वेळा मिलेट असतं. मिलेट आणि त्याच्याबरोबर पुन्हा भाजी आमटी काहीतरी. 5 प्रकारची मिलेट्स येतात. त्यातली साधारण मी 5ही आणून ठेवतो आणि त्यांनी सांगितलेलं आहे, की 3 दिवस ओळीने 1 मिलेट खायचं. मग 3 दिवसांनी पुन्हा रोटेट करायचं. म्हणजे सगळ्या मिलेटचे फायदे आपल्याला मिळतात. अशा पद्धतीने रात्रीचं फक्त मिलेट असतं किंवा भाकरी कधीतरी. आणि मग जेवण झालं की देवाची सगळी स्तोत्रं म्हणून लवकर झोपायचा प्रयत्न करायचा. नाही झोप आली तर थोडंसं वाचायचं आणि लवकर झोपायचं. अशा पद्धतीचं डेली रुटीन असतं. आणि दोघंच असल्यामुळे आपल्याला हवं तसं कुणावर अवलंबून न राहता हवं तसं रुटीन ठेवता येतं. दोघांची मनोवृत्ती सेम आहे, दोघांच्या आवडीनिवडी साधारणपणे सेम आहेत. आणि आवडीनिवडी नसेल तर दुसऱ्यासाठी आपण काही कॉम्प्रोमाइज करतो असं वाटत नाही. उलटं मनापासून केलं जातं, की माझे मिस्टर अतिशय प्रेमाने माझ्यासाठी सगळं, त्यांना आवडत नसलं तरी माझ्यासाठी ते काही नाटकाला येतील, माझ्यासाठी काही कार्यक्रमांना येतील किंवा त्यांच्यासाठी सुद्धा कुठे मला विशेष आवड नसली तर मी जाते त्यांच्यासाठी, की आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतोय. त्याच्यामध्ये एक प्रेमाची भावना, प्रेम वृद्धिंगत होत जातं त्याच्यामध्ये. आणि आता तर मुलं जवळ नाहीयेत. त्याच्यामुळे बाबा बोरकरांच्या कवितेतली 1-2-3 कडवी मी म्हणून दाखवते, की म्हणजे त्याचा विषाद वाटत नाही किंवा वैषम्यही वाटत नाही आणि वाईटही वाटत नाही. नक्की, नक्की. बोरकर म्हणतात, पिलांचं पिलांचं फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. पिलांचं फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. आता आपुली कांचन संध्या मेघडंबरी सोन पुटे. कशास नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्य उन्हे.
तिमिर दाटता बनून चांदणे तीच उमलतील संथपणे. सले कालची विसरून सगळी भले जमेचे जी विसरू. कालचं झालेली सगळी सल काळजी विसरून टाकू. जे आपल्या जमेला जे आलेलं आहे तेच पुन्हा पुन्हा आठवू. शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू. उभ्या जगाचे अश्रू पुसाया जरी आपुले हात ओणे, तरी समुद्रायणीप्रमाणे पोसू तटीची महान तृणे. समुद्रायणी म्हणजे नदी. जगाचे अश्रू पुसायला आपले हात पुरेसे होणार नाहीयेत, पण तटावर असलेली जी तृण आहेत, छोटी छोटी तृणाची पाती आहेत, त्यांचं तरी आपण पोषण करू शकतो. इथेच आपुली तीर्थ त्रिस्थळी वाहे आपुल्या मुळी तळी. असू तिथे सखी ओला वटमी आणि तू तर देवतळी. शिणुनी येती गुरे पाखरे तीच लेकरे जाण सखे. दिवस जरेचे आले जरी त्या काठ जरीचा लावू सुखे. आपली मुलं जवळ नाहीयेत, आपल्याला वृद्धत्व आलंय. दिवस जरेचे म्हणजे वृद्धत्वाचे दिवस आलेले आहेत, पण त्याला जरीचा काठ लावूया. ज्या आपल्या अवतीभोवती आहेत तीच मुलं आपली समजूया. शिडून जी गुरंपाखरं घरी येतात त्यांनाच आपली समजूया, त्यांना माया प्रेम देऊया, आणि तेच आपल्या मुलांपर्यंत पोहोचतंय, झिरपतंय. कारण सगळ्यांचा आत्मा तोच परमेश्वर आहे असं समजून वागूया. हेच आमचं आता आयुष्याचं इति कर्तव्य आहे, असं अशी भावना मनात आहे. कृतज्ञतेची भावना मनात आहे. जे मिळाले त्याबद्दल खरोखर मी परमेश्वराची आभारी आहे. तुमच्यासारखी माणसं आयुष्यात आली आहेत, ती सुद्धा आम्हाला खूप काही ऊर्जा देऊन जातात. तुमचं कार्य बघूनही आपण तुम्ही किती महान आहात आणि आपली क्षुद्रता जाणवते, पण तरी त्यातल्या त्यात जेवढं जमेल तेवढं करायचा प्रयत्न मी करत असते. गौरीताई, ह्या सुरेख कवितेवर आपण आजच्या मुलाखतीचा कार्यक्रम संपवूयात. अतिशय सुंदर माहिती आणि तुमचे अनुभव तुम्ही सांगितलेत. म्हणजे आता ही मुलाखत म्हणजे रेफरन्ससाठीच लोकांनी वापरायला हवी, कारण त्यात तुम्ही इतके असंख्य उपाय सांगितलेत की पुन्हा पुन्हा असं मला वाटतं की लोक त्या मुलाखतीकडे जातील तुमच्या आणि पुन्हा पुन्हा ती ऐकून पाहतील की बाबा कुठल्या गोष्टीला काय उपाय असतात. आणि मुख्य म्हणजे ते अनुभवातनं तावून सुलाखून निघालेले उपाय आहेत. तर हे सर्व काही तुम्ही आमच्याशी शेअर केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.